पालकांना एकाच लग्नाचा अनुभव 4 पावसाळाही असतं बघितलेत म्हणून लग्नाबद्दल आणि आजच्या दुनियेतल्या रिलेशनशिप्सबद्दल पूर्ण काही कळेल अशातला भाग नसतो. आज आपल्याबरोबर आहेत अनुरूप विवाह संस्थाचे डिरेक्टर तन्मय कानेटकर. या स्पेशल एपिसोडमध्ये आपण बदलती लग्न व्यवस्था, पालक आणि मुलांमधल्या लग्नांवरून असलेला तणाव आणि त्याच्यावरचे अगदी प्रॅक्टिकल सोल्युशन्स या विषयावर खूप महत्त्वाची चर्चा करणार आहोत. एका मुला आणि मुलींनी किती एक स्पेसिफिक वेळ एकामेकांना दिला पाहिजे वेन इट कम्स टू मॅट्रिमोनियल वेबसाईट्स? किती वेळ दिला पाहिजे याच्यापेक्षा कसा वेळ दिला पाहिजे जास्त महत्त्वाचं आहे. 4 भेटी सुद्धा एखाद्याला चांगला वाटू शकतात किंवा 40 भेटींमध्ये नाही कळलं असं असू शकतं. पेरेंट्सचा हा इंटरफेरन्स म्हणा किंवा पेरेंट्सचा हा पेरेंटल गायडन्स म्हणा हे कितपत गरजेचं आहे? प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंट्स घेतात हे खरं आहे. तुम्ही सून किंवा जावई शोधू नका, त्यांना पुढची 40 वर्ष एकत्र राहायचं आहे. प्रायमरी प्रेफरन्स हा त्या दोघांचा असला पाहिजे, ना की पालकांचा. पालकांच्या दृष्टीने लग्न ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांसाठी लग्न एकमेव महत्त्वाची नाहीये, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे अनेक गोष्टींपैकी. पण आजकालचं युथ म्हणते की नाही, लग्न तर मला करायचं आहे, सगळं माझ्या हिशोबाने चालायला पाहिजे. जेव्हा आता मुलं मुली हे म्हणतात की नाही आमचं म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला प्राधान्याने महत्त्व द्या, आमच्या अपेक्षांना प्राधान्याने महत्त्व द्या, आणि त्यात काही चूक नाही आहे. अरेंज मॅरेजचा हा एक टॅबू असं म्हणू पण शकतो आपण, की लोकांना वाटतं की काश मुझे भी मेरे जिंदगी का प्यार ढूंढ के मिलता, पण अभी अरेंज मॅरेज करना पडता. पहिली भेट झाल्यापासून लग्न होईपर्यंत जो खूप महिन्यांचा काळमध्ये तुमचा आता जातो, तुम्ही डेटिंग पिरियडमध्ये असता, तुम्ही ट्रॅडिशनल अरेंज मॅरेज करताय कुठे? दीज आर नॉट अरेंज मॅरेजेस ऑर नॉट लव्ह मॅरेजेस, दीज आर लवली अरेंज मॅरेजेस. Very nice. Firstly, thank you so much for having us over here. From your busy schedule of making matches, लोक म्हणतात की जे जोड्या असतात ते वरती बनवले जातात, आणि पण आता आजकाल असं आहे की जोड्या जे आहेत ते मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती बनतात, विच वर वन ऑफ द बिगेस्ट रिझन्स ऑफ इट. तर मी ऑफिसमध्ये आल्यावर आय सॉ दॅट इकडे मेजॉरिटी ऑफ द स्टाफ जो आहे तो फिमेल आहे, आणि आय थिंक सगळ्याच इकडे फिमेल स्टाफ आहे. ह्यासाठी काय कारण आहे असं, और जस्ट वुमन एम्पॉवरमेंट इन अदर वे? नाही, बेसिकली माझ्या आजीने अनुरूपची सुरुवात केली होती 1975मध्ये, आणि आई गेली 26 वर्ष इन्वॉल्ड आहे. तिने सगळं जेव्हा बघायला सुरुवात केली. सो झालं असं की ती त्यांनी सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांचा स्टाफ जो होता तोही सुरुवातीला अगदी थोडा होता, नॉमिनल स्टाफ होता. तोही फिमेल स्टाफच होता त्यांच्या बरोबरीने. पण जसं वाढत गेलं तसं एक आम्हाला जाणवलेला मुद्दा असा आहे की ओव्हरऑल मॅट्रिमोनी या गोष्टीला किंवा वधूवर सूचक मंडळ या गोष्टीकडे बघताना एक स्टिग्मा आहे की हे बायकांनी करायचं काम आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही जॉब साठी ॲडव्हर्टाइजमेंट देतो किंवा कोणत्या पोर्टल्सवरती टाकतो की आम्हाला नवीन माणसं हवी आहेत, चांगली माणसं हवी आहेत, तेव्हा खूपच कमी मेल चे CVs आम्हाला येतात. पुरुषांचे खूप कमी CVs आणि बायोडेटा आम्हाला मिळतात. त्यामुळे प्रॉबब्ली या सेक्टरचा स्टिग्मा म्हणून तो आहे. पण आय थिंक इतकं चांगलं काम आमच्या सगळ्याच स्टाफकडनं होत आहे की त्यात उगीचच काहीतरी करायचं म्हणून बदल करायला आम्ही जात नाही, किंवा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा नवीन कोणाला घेत असताना आम्ही हा विचार करत नाही की पुरुष आहे का स्त्री. कपॅसिटी बघायची आहे आपल्याला, मेरिट बघायचं आहे आणि त्यानुसार घ्यायचं आहे. असं नाही झालं की पुरुष आमच्याकडे नव्हते. स्पेशली टेक्निकल फील्ड्समध्ये पुरुष आमच्याकडे होते, आहेत. आमच्या अहमदाबाद ऑफिसमध्ये आहेत, पण त्याची संख्या अर्थातच कमी, आणि त्याचं मी कारण म्हटलं तसं त्याला एक स्टिग्मा आहे की आपण विवाह संस्थेमध्ये कशाला काम करायचं. लोकांना ते सांगायला पण आवडतं ना की मी कुठे काम करतो किंवा करते, तर त्याच्यामध्ये ते विवाह संस्थेला एक स्टिग्मा आहे असं मला वाटतं. अनावश्यक आहे, पण काय करणार. नाही. सो म्हणजे सांगितलं होतं की अहमदाबादच्या ऑफिसमध्ये आपल्याकडे आहे. सो अनुरूपची सुरुवात झाली महाराष्ट्रामधून, हो. पण आता गुजरातमध्ये सुद्धा आपण एक्सपांड झालो आहे. हे खूप रेअर असतं की बाहेरून लोक मुंबई महाराष्ट्रामध्ये येतात आणि तिकडे आमचा बिझनेस एक्सपांड करतात. बट महाराष्ट्रामधला एक बिझनेस जाऊन गुजराती मार्केटमध्ये एक्सपांड झाला आहे, हे ऐकायलाच एक खूप वेगळी गोष्ट आहे. सो इफ यू कुड टेल अ बिट अबाउट इट, की ही आयडिया कुठून आली, की का गुजरातीच का, की हिंदी का नाही, किंवा दुसरं असं का नाही म्हणून? 2023मध्ये आम्ही गुजरात विंग आमची सुरू केली, आणि त्याचं एक खूप जास्त कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथे जिथे आता वेगवेगळ्या शहरांमध्ये आमची ऑफिसेस आहेत, मुंबईसह नागपूर असेल किंवा सगळ्याच प्रांतामध्ये, सगळ्याच भागामध्ये आमचे ऑफिसेस आहेत, आमचे मेंबर्स सगळीकडे आहेत. आणि हे जेव्हा काम आम्ही वाढवत नेत होतो, तेव्हा महाराष्ट्रात आणि मुख्यतः या मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये इतर राज्यांमधनं आलेले असंख्य लोक आहेत. त्यामुळे जे आमचे मेंबर्स आहेत, जे मराठी होते,
त्यांचे जे मित्र त्यांचा जो मित्रपरिवार होता त्याच्यामध्ये इतर राज्यातनं आलेली मंडळी पण होती आणि मग त्यांच्यात एकमेकांमध्ये संवाद व्हायचा की अरे तुझ्यासाठी कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही रजिस्टर केलंय, काय केलंय? आणि मग अनुरूपची एक विश्वासार्हता जी आहे आजही, ती सातत्याने त्यांच्यामध्ये बोलली जायची आणि मग या इतर राज्यातल्या लोकांकडनं डिमांड यायला लागली की आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आणि त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा विचार आम्ही करायला सुरुवात केली. आमचे परदेशातही इव्हेंट्स होतात, तर तिथले पण इतर भारतीय जे मराठी नाही आहेत, अमराठी भारतीय, हे सुद्धा आम्हाला विचारायला लागले की तुम्ही आमच्यासाठी काही करू शकता का? भारताची गंमत अशी आहे की इतकी डायव्हर्सिटी, इतकी विविधता आहे की प्रत्येक राज्याचे नियम, प्रत्येक राज्याच्या सामाजिक व्यवस्था, लग्नाबाबतच्या गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे जरी आम्हाला भारतभर पोहोचायचं आहे, तरी ती गोष्ट एकदम करणं शक्य नाहीये. कारण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि त्याचा सीरियसनेस न घालवता पण काम करायचं आहे. अनुरूपचा जो गाभा आहे की ट्रस्टवर्दीनेस, त्याची विश्वासार्हता, ती न गमावता आपल्याला काम करायचं आहे. नुसतं स्केल अप नाही करायचं आहे. तर ते करण्यासाठी टप्प्याटप्प्याने जायचं ठरलं आणि गुजरात आय थिंक लॉजिकल स्टेप होती. त्याचं कारण असं आहे की अनेक गुजराती लोकांना अनुरूप माहिती व्हायला लागलं होतं. बडोद्यामध्ये आमचं ऑफिस होतंच कारण बडोद्यात मराठी लोकं खूप आहेच आहेत. त्यामुळे गुजरात मार्केट म्हणून आम्हाला माहिती होतं. गुजराती लोक आम्हाला माहिती होते. मुंबईत असंख्य गुजराती आहेत, पुण्यात आहेत, नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत अनुरूप पोहोचलं होतं आणि असं वाटलं की हेच लॉजिकल स्टेप आहे आणि तिथे पहिलं आपण गेलं पाहिजे. शिक्षणाच्या दृष्टीने पण किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राला पण जवळच आहे गुजरात. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जात असताना पहिली स्टेप म्हणून तो एक बऱ्यापैकी रिसर्च करून, विचार करून गुजरातचा विचार केला आणि गुजराती मार्केटमध्ये 2023 पासून आम्ही काम करायला सुरुवात केली. राईट. सो लोकं म्हणतात शादी मार्केट, शादी मार्केट. सो शादी मार्केट हा वर्ड बरोबर आहे का? कारण लोकं असे आम्ही बोलतो ना, की शादी मार्केट में अभी मैं रेडी हो जाने के लिए. सो हाऊ डज दॅट साउंड? सो मार्केट हा शब्द कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बोलतोय त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा मी बिझनेस म्हणतो, तेव्हा मी टार्गेट ऑडियन्स म्हणतो, टार्गेट मार्केट म्हणतो. तर तेव्हा तो बरोबरच आहे कारण तो बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी आहे. पण मी जेव्हा कामाकडे बघतो, तेव्हा मी त्याला मार्केट म्हणत नाही. तेव्हा मी प्लॅटफॉर्म म्हणतो, की कारण ते मार्केट नाही, इथे आपण ह्युमन्सबद्दल बोलतोय, माणसांबद्दल बोलतोय, माणसांच्या नात्याबद्दल बोलतोय. तर तिथे ते मार्केट नाहीये, त्याचं मार्केटिंगही करू नये, खोटं काही कोणी बोलू नये. जसं मार्केटिंगमध्ये जाहिरात केली जाते तसं न करता प्रामाणिकपणे विचार करून मॅच्युअरली, प्रगल्भपणे त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्यामुळे मी जेव्हा बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी बिझनेसमन म्हणून विचार करतो आहे, तेव्हा मी त्याच्या ज्या टर्म्स आहेत, त्या पद्धतीने मार्केट असा शब्द वापरतो. पण जेव्हा मी अनुरूपचा डायरेक्टर म्हणून काम करतोय, प्रत्यक्ष अनुरूपचं जे काम आहे, त्यामुळे हे तर आम्ही कायमच म्हणतो. म्हणून अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात, ते सुद्धा मार्केटसारखे नसतात. म्हणजे टिपिकल वधूवर मेळावे असं म्हणल्यानंतर जे डोळ्यासमोर चित्र येतं, की ज्याच्यात एक मार्केटसारखा फील येतो, की तुम्हाला स्टेजवर जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते. ही पद्धत बंद करून अनुरूपला 23 एक वर्ष झाली, की आम्ही म्हणलं, की हे नको आहे आपल्याला अशा पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग करायचं, प्रदर्शन करायचं एक प्रकारे आणि ते काही प्रॉडक्ट नाहीये, माणूस आहे ना, तर गप्पा व्हायला पाहिजेत, माणूस समजला पाहिजे. त्यामुळे अनुरूपचे इव्हेंट्स जे असतात त्याला आपण थेट भेट कार्यक्रम म्हणतो, मीटअप इव्हेंट्स म्हणतो, की ज्यातनं एक इंटरॅक्शन होतं, गप्पा होतात, एकमेकांबरोबर बोलण्यातून एकमेकांना समजून घेण्याचा एफर्ट केला जातो आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. इतर लोकांनी पण मार्केट हा शब्द वगळला पाहिजे का? कारण आम्ही म्हणतो शादी मार्केट में मैं जा रहा हूँ, शादी मार्केट में मैं हूँ, शादी मार्केट किती क्राउडेड आहे. सो त्यांनी पी-ओ-व्ही वेगळा मिळू शकतो का लोकांना जर त्यांनी तो शब्दच नाही वापरला तर? डेफिनेटली. कारण की व्यवहार नाहीये. लग्न हा व्यवहार नाहीये. लग्नाचं नातं हा व्यवहार नाहीये. त्याच्यात व्यावहारिक गोष्टी आहेत का डोक्यामध्ये किंवा प्रॅक्टिकल गोष्टी आहेत का व्यावहारिकपेक्षाही? तर त्या आहेत. त्या विचारात घ्यायला लागतात, त्या विचारात घेतल्या जातात. त्यात काही गैर आहे असंही मला वाटत नाही. पण तो देवाण-घेवाणीचा व्यवहार नाहीये आणि जे मार्केटमध्ये असतं, तुम्ही पैसे दिले, तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मिळाली, तिथे विषय संपला. पण तुम्ही जेव्हा लग्नासाठी उभे राहतात, लग्नासाठी तुमच्यासाठी जोडीदार शोधत आहात, तेव्हा तो देवाण-घेवाणीचा व्यवहार नाहीये. त्यामुळे त्याला मार्केट न म्हणणं हेच योग्य आहे आणि ते नाहीच म्हणू. बरोबर. सो तर गेल्या 10 वर्षांमध्ये डेटा तुमचा काय सांगतो, की किती जास्त लोकांनी मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर रजिस्टर केलेलं आहे ॲज कंपेअर टू प्रिव्हियस इयर्स? एक्झॅक्ट त्याचा डेटा आपल्याकडे अवेलेबल होऊ शकत नाही, कारण की किती लोकं रजिस्टर झाली किंवा किती लोकांनी कोणत्या माध्यमातनं लग्न जुळवलं, ह्याचा आपल्याकडे काही एक सेंट्रलाइज्ड डेटा सिस्टम नाहीये. अनुरूपबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच अनुरूप वाढला आहे, अनुरूपचे मेंबर्स वाढले आहेत. त्यामुळे नॅचरली आपण असं म्हणू शकतो, की अनुरूपवरती विश्वासही वाढला आहे आणि अनुरूपमध्ये येऊन नोंदणी करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, जशी लोकसंख्याही वाढली. त्यामुळे ते त्या प्रपोर्शनमध्येच आहे असं मला वाटतं.
अनुरूप बेसिकली टिपिकल ट्रॅडिशनल अरेंज मॅरेज सिस्टीमच्या पलीकडे जाऊन विचार करतं. त्यामुळे अरेंज मॅरेज सिस्टीम पूर्वी पण होती, आजही आहे आणि माझ्या मते ती पुढेही असणार आहे. पण त्याचं स्वरूप प्रचंड जास्त बदललेलं आहे आणि त्यामुळे लोकं रजिस्टर करणारच आहेत. कारण त्याचा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेतरी लागणारच आहे ना. कुठे भेटणार मी नवीन व्यक्तीला? पूर्वी फॅमिली फंक्शन्समध्ये भेटायचे, ओळखी-ओळखीतनं सांगायचे. जसजसे लोकं कामासाठी आपल्या घरापासनं किंवा एका मोठ्या कुटुंबापासून थोडेसे लांब वेगळ्या कुटुंब म्हणून न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणून राहायला लागले, वेगळ्या शहरात जाऊन राहायला लागले, तेव्हा हा जो संवाद आहे हा कमी झाला अर्थातच, की फॅमिलीजमधनंच प्रोफाइल्स खूप सजेस्ट व्हावीत आणि त्यातूनच अगदी हक्काने कोणीतरी सांगावं, की डोळे झाकून लग्न कर, हे जे पूर्वी सांगितलं जायचं, असं आता सांगणं पण कमी झालंय. त्यामुळे नवीन लोकांना मी भेटणार कुठे? मला जर लग्न करायचं आहे, तर मी नवीन मुलीला कसं बरं भेटू? कुठल्या प्लॅटफॉर्मवर भेटू? याची पॉसिबिलिटीज कमी झाल्यामुळे, हा प्रश्न मोठा गंभीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्म तर लागणारच आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला दिसतं, की असंख्य नवीन मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म्सही तयार होत आहेत सातत्याने. तर त्यामुळे ही गोष्ट वाढते आहे का असं जर विचारलंस तर 100% कारण ज्या अर्थी सप्लाय वाढतोय, त्या अर्थी डिमांड असली पाहिजे. सो आपण एव्हरी इयर ग्रोथ बघतोय आपल्या रजिस्टर्ड युजर्समध्ये डेफिनेटली. मोर देन लास्ट इयर असं हो, हो, बघायचं. हो. अर्थातच, अर्थातच. आणि आता गुजरातमुळे अजून एक सो यूथबद्दल मला काही प्रश्न आहेत, की आता आजचा जो यूथ आहे, तो आजचा तरुण जो आहे, तो भरपूर जास्त हायपर इंडिपेंडंट झाला आहे. त्यांना झिरो टॉलरन्स आहे फॉर थिंग्स दॅट दे डोंट लाईक. सो आता सेल्फ रिस्पेक्ट आणि इगोमध्ये खूप लाईन ब्लर होत चालली आहे. सो ही लाईन ब्लर होत चालली आहे, की कसं काय आहे? सेल्फ रिस्पेक्ट आणि इगोपेक्षाही ना मला असं वाटतं, की टॉलरन्स हा शब्द तू वापरलास तो जास्त योग्य आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, की हायपर इंडिपेंडंट असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा इंडिपेंडंटपेक्षा ना म्हणजे फार इंडिपेंडंट आहेत आणि ऑटोनॉमस आहेत, कोणाला काही गरजच नाहीये, अशातला भाग आहे असं मला वाटत नाही. माणसाला माणसांची गरज आजही आहे, मित्र हवे आहे, जोडीदार हवा आहे, फॅमिली असेल तर हवीच आहे, त्या फॅमिलीचा सपोर्ट हवा असेल तर आहेच आहे. त्यामुळे त्या अर्थी हायपर इंडिपेंडंट आहेत असं मला वाटत नाही. लोकं इंडिव्हिज्युअलिस्टिक झाली आहेत. म्हणजे स्वतंत्र किंवा स्वायत्त होण्यापेक्षा व्यक्तिवादी झाली आहेत. माझं म्हणणं ऐकून घ्या, अशा अर्थी त्या विचारांकडे आपल्याला बघायला पाहिजे. तर हे हे कुठं आलं तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, म्हणजे पूर्वीच्या सिस्टममध्ये मला माझ्या काकांनी वशिला लावला आणि मला नोकरी लागली. ही गोष्ट 40 वर्षापूर्वी खूप कॉमन होती. खूप ओळखीतनं मला झालं, अशा पद्धतीने होतं. घरचा बिझनेसच पुढे करायला लागलो. मी स्वतः नेपोकेडच आहे. सो घरचा बिझनेसच पुढे करतोय. तर ही इकोसिस्टम अशी होती, की जिथे मला फॅमिली, माझे ओळखीचे, माझे नातेवाईक, माझ्या जवळची लोकं यांच्यावरती मी एक प्रकारे माझ्या लाईव्हलीहूडसाठी अवलंबून होतो. अगदी आत्ता 30-40 वर्षापूर्वीपर्यंत. ग्लोबलाइज जगामध्ये काय झालंय, की मी माझ्या पायावर स्वतंत्रपणे उभं राहणं, ही गोष्ट तुलनेने सोपी आहे. मला नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत, नवीन गोष्टींमध्ये एक्सप्लोर करता येतं, माझा स्टार्टअप चालू करता येतो. नोकरीच्या सुद्धा नव्या संधी आता सहज उपलब्ध आहेत, कंपेअर्ड टू 30 वर्षापूर्वी काय होतं. त्यामुळे तो एक इंडिपेंडन्स आहे, तो एक स्वतःच्या पायावर उभं राहणं आहे आणि एकदा माणूस आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहायला लागला, की त्याला से येतो. मी म्हणू शकतो, माझं मत आहे, मला बोलता येतं, कॉन्फिडन्स येतो आणि ती मतं आता यायला लागलेली आहेत. मी काय म्हणतो, की मिलेनियल जनरेशन जी आहे, ती आपली पिढी बेसिकली, ती सगळ्यात युनिक आहे. माणसाच्या इतिहासामध्ये झालं तर. प्रत्येकच पिढी असं म्हणते, की आम्ही खूप बदल बघितले. पण जेवढे बदल मिलेनियल जनरेशननी ज्या इंटेन्सिटीने आणि फ्रिक्वेन्सीनी बघितलेत, ते कोणत्याच जनरेशननी बघितले नाहीत. ते आता पुढची पिढी तेवढ्या फ्रिक्वेन्सीनी बघत नाही. म्हणजे घरात मी फोन अख्ख्या बिल्डिंगमध्ये एक असण्यापासनं ते स्मार्टफोनची क्रांती होण्यापर्यंतचं बघितलंय. सोशल मीडिया Orkutपासनं बघितलंय, की Facebook जे आता आउटडेटेड होत गेलेलं आहे, Instagram आहे, तेही त्यांना सातत्याने नवीन काहीतरी काढावं लागतं टू स्टे रिलेव्हंट. तर हा चेंजचा जो स्पीड आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती प्रचंड जास्त आहे आणि ही बरोबर वाढत्या वयात मिलेनियल जनरेशननी बघितली आहे. म्हणजे 2004चं Facebookचा जन्म आहे. त्यामुळे 1985 ते 95 या वयोगटात या सालांमध्ये जे जन्माला आले ते मिलेनियल्स. तर ते जेव्हा 15 एक वर्षाचे होते, तेव्हा जग प्रचंड बदलत होतं आणि प्रचंड वेगाने बदलत होतं, की Google नवीन आलंय, Orkut आलंय, नवीनच Facebook काहीतरी आलंय. स्मार्टफोन तर 2010-11 मध्ये जस्ट येत होते. ते त्याच्यानंतर हातात सोशल मीडिया आलं आणि त्याच्यानंतर हे सगळं आलं. Netflix वगैरे तर आत्ता गेल्या 7, 8, 10 वर्षातली गोष्ट आहे जेमतेम. त्यामुळे हा चेंज इतका फास्ट आहे, इतका कोणत्याच पिढीने आजपर्यंत बघितलेला नाहीये. तर या सगळ्याबरोबर कोप अप करणं हे कठीण आहे, कन्फ्युजिंग आहे आणि ते कन्फ्युजन या सगळ्या एक्सपोजर बरोबर
त्यांच्या लग्नाच्या अपेक्षांमध्ये पण येतं. आणि मग तिथे ते कन्फ्युजन येतं, की अरे बापरे! मी काय करायचंय? मला तर असं पण हवंय. मी हे बघितलंय, मला तशा पण पद्धतीची अपेक्षा हव्या आहेत. मला असं सहजीवन हवंय. या सगळ्या गोष्टी येत जातात आणि त्याचा परिणाम लग्नाकडे बघत असण्याच्या दृष्टिकोनावरती होतो. तर ही गोष्ट बदलते आणि ती काय म्हणतात त्याला? त्याचा डायरेक्ट परिणाम असा होतो, की मला इतकं कस्टमाइज सगळ्या गोष्टी मिळतायत, की मी काय सोशल मीडियावरती बघतो. म्हणजे माझे आणि तुझे Instagramवरचे फॉलोअर्स अगदी एक्झॅक्ट सेम असतील, तरी माझ्या फीडवर वेगळ्या गोष्टी दिसतात. कारण मी काय बघतो त्यानुसार अल्गोरिदम सेट करतं आणि मला दिसतं. सो माझं फीड कस्टमाइज होतं. माझं काय बघतोय मी एंटरटेनमेंट तेही कस्टमाइज झालेलं आहे. माझं रेग्युलर वागणं, बोलणं जे सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, तो कस्टमाइज झाला आहे. माझं Google सर्चनुसार मला दिसणाऱ्या जाहिराती कस्टमाइज झाल्या आहेत. सो इतकं माझ्यासाठी सगळं टेलर मेड जेव्हा वर्ल्ड आजूबाजूला आहे, तेव्हा माझं इतरांना काही आवडच्या गोष्टी आहेत, तरी मला बघायला लागतात किंवा मी बघितल्या जातात माझ्याकडनं. ही गोष्टच कमी व्हायला लागते. म्हणजे माझ्या आवडीपेक्षा, माझ्या प्रेफरन्सपेक्षा वेगळा काहीतरी विषय माझ्यापर्यंत पोहोचण्याची माझी टॉलरन्स लेव्हलच कमी झाली. आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो इको चेंबर्स तयार होतात, की मला जे आवडतं तेच मला दिसत राहतं, तेच मला ऐकत राहावं लागतं आणि त्या पलीकडे कारण मला तेच माझ्यापर्यंत पोहोचतं. तर ते एक्सपोजर कमी झालं, की मग तुमचा टॉलरन्स पण कमी होतो. आणि ते रिफ्लेक्ट व्हायला लागतं लग्नाच्या बाबतीत, की मला आवडतं त्याच्यापेक्षा वेगळं काही आहे म्हणजे मला नकोच आहे किंवा मला त्याच्याकडे बघायचंच नाहीत किंवा ते वाईटच आहे. इथपर्यंत ते जायला लागतं आणि तो थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो. आपण आता सोशल मीडियाबद्दल खूप बोललो, की सोशल मीडियाने कसं आपण पुढे आलोय, काय झालंय. सो Tinder, Bumble असे खूप सारे डेटिंग ॲप्स आले आहेत. तर ह्या डेटिंग ॲप्समुळे मॅट्रिमोनियल वेबसाईट्सकडे बघायचा किंवा त्याच्याकडे एक्सपेक्ट करण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का काही? मला असं पूर्वी वाटायचं, की त्याने काहीतरी बदलेल का? डेटिंग हा पूर्णपणे वेगळाच बॉलगेम आहे. एक वेगळीच गोष्ट आहे, वेगळीच सर्व्हिस आहे आणि लग्न ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे ती वरवर वाटताना असं वाटू शकतं, की हे तर एकाच पद्धतीचं, एकाच स्टाईलची गोष्ट आहे, पार्टनर तर शोधतायत. पण त्याचा उद्देश वेगळा आहे. जिथे इंटेन्शनच वेगळं आहे, तिथे नॅचरली आउटपुट पण वेगळा असतो. त्यामुळे इतर कोणत्याही डेटिंग ॲपवरती जात असताना लोकांचा उद्देश जेव्हा डेटिंग हाच आहे, तेव्हा तो तिथेच सीमित राहतो. अनुरूपवरती येत असताना उद्देशच लग्न करायचं आहे, हा आहे. त्यामुळे तिथे येताना कोणी हा विचारच करत नाही, की डेटिंग साठी आपण इथे जातोय. कारण तिथे असणारच प्रोफाइल्स अशी आहेत, की जिथे ज्यांना लग्न करायचं आहे. मग अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं, तर तू चितळ्यांचं बद्दल पण पॉडकास्ट केलास, इंद्रनीलशी बोललास. तर चितळ्यांच्या दुकानात मिठाई मिळते. पण मी तिथे जाणार आणि म्हणणार, की मला काय डेअरी मिल्कच हवी आहे किंवा काहीतरी वेगळंच हवंय. तर जरी दोन्ही गोडच गोष्टी असल्या, तरी चितळ्यांचा पेढा आणि डेअरी मिल्क या स्वतंत्र गोष्टी आहेत. त्या त्या दोन्ही म्हणजे Cadburyच्या फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्ही पेढा मागितला तर तो मिळणार नाहीये तसा खव्याचा पेढा किंवा मलाई पेढा आणि इकडे तुम्हाला डेअरी मिल्क त्यांचं चॉकलेट म्हणून मिळणार नाही. त्यांनी काहीतरी वेगळं प्रॉडक्ट केलं असेल तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण सांगायचा उद्देश असा, की वेगळेच प्रॉडक्ट्स आहेत आणि वेगळ्याच गोष्टी आहेत. त्या तुम्ही एकमेकांच्या दुकानात जाऊन मागत नाही. सेम डेटिंगसाठी जात असताना इंटेन्शन डेटिंग आहे म्हणून तुम्ही डेटिंग ॲपवरती जाता. अनुरूपवरती येत असताना तुमचं इंटेन्शन लग्न करणं हे आहे. त्यामुळे तुम्ही इथे लग्नाच्या दृष्टीने सीरियस असाल तेव्हाच येता. त्यामुळे ते मार्गच वेगळे आहेत. त्याचा एकमेकांशी संबंधच नाहीये. लोकं म्हणतात, की लग्न हे 2 लोकांचंच नाही, पण 2 फॅमिलीजचं असतं. पण आजकालचं यूथ म्हणते, की नाही लग्न तर मला करायचं आहे, सगळं माझ्या हिशोबाने चालायला पाहिजे. ह्याचा राइट अप्रोच काय असायला पाहिजे? राईट अप्रोच हा आहे, की 2 व्यक्तींचं लग्न होणारच आहे. पण हा व्यवहार नाहीये, परत एकदा देवाण-घेवाणीचा व्यवहार नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या फॅमिलीचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या किंवा तिच्या खूप महत्त्वाचं स्थान असतं आणि ते वेगवेगळ्या अर्थाने आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला माझ्या आयुष्यात फॅमिलीचं महत्त्व काय आहे, हा एक भाग झाला. पण आत्ता मी जो आहे किंवा जी आहे, ते घडण्यामध्ये माझ्या फॅमिलीचं योगदान खूप जास्त आहे. त्यामुळे मी आज जो आहे ते माझ्या फॅमिलीमुळे आहे. बरा वाईट जे काही असेल ते माझ्यावरती परिणाम तर झालेला आहे. नुसतं मी करिअर कसं झालंय किंवा काय या गोष्टींबद्दल बोलत आहे. माझा स्वभाव कसा बनलाय, मी कोणकोणत्या गोष्टींवर रिॲक्ट कसा करतो, माझ्या मानसिकतेवरती मी ज्या कुटुंबात वाढलो आहे, त्याचा खूप सारा परिणाम होत असतो. म्हणजे मी एकटा नाहीये. म्हणजे मी जेव्हा उपस्थित असतो, तेव्हा माझ्यावरती परिणाम करणाऱ्या असंख्य गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या व्यक्ती कोण आहेत,
हे माझ्या पार्टनरला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या पार्टनरनी पण त्याला कॉग्निझन्स देणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर माझ्या बायकोबरोबर राहणार आहे, तर माझी बायको आयसोलेशनमध्ये अचानक या जगात आलेली नाहीये किंवा आयसोलेशनमध्ये राहणार नाहीये आणि मीही आयसोलेशनमध्ये राहणार नाहीये. मी म्हणजे एक आयसोलेटेड कोणीतरी व्यक्ती नसून माझ्याबरोबर माझं कुटुंब पण आपोआप जोडलेलं आहे. तर त्यांचा विचार काय आहे, त्यांच्याबरोबरचं माझं नातं कसं आहे, हे विचारात घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे जसं हे 2 व्यक्तींचं नातं असतं, त्याबरोबर त्या धाग्याबरोबर 2 कुटुंबांचंही नातं जोडलं जातंच. आणि त्याच्यात काहीही माझ्या मनात शंका नाहीये, की किती असं म्हणलं, की 2 इंडिव्हिज्युअल्सच्या बाबतीत ते लग्न आणि या सगळ्या गोष्टी आज किती तू उल्लेख केलास तसं म्हणत असले तरी. त्याचा म्हणण्याचा उद्देश काय ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा असं कोणी म्हणतं, तेव्हा त्यामागचा विचार काय ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न ठरायची, तेव्हा इंडिव्हिज्युअल्सना महत्त्वच दिलं जायचं नाही. इंडिव्हिज्युअल चॉईसेसना महत्त्वच दिलं जायचं नाही. तुझी आवड-निवड काही का असेना, कुटुंबाच्या दृष्टीने जे योग्य ते केलं जायचं. जेव्हा आता मुलं-मुली हे म्हणतात, की नाही, नाही आमचं म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, की आम्हाला प्राधान्याने महत्त्व द्या. आमच्या अपेक्षांना प्राधान्याने महत्त्व द्या आणि त्यात काही चूक नाहीये. आपल्याला याचा सुवर्णमध्यच गाठणं गरजेचं आहे, कारण आमच्या म्हणण्याला प्राधान्याने महत्त्व द्या, ही गोष्ट गरजेचीच आहे, कारण त्याच दोघांना एकत्र राहायचं आहे. एकत्र लग्न करून राहायचं आहे. पण त्याच वेळी त्या दोघं म्हणजे पूर्णपणे आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्ती नाहीत, त्यांच्या फॅमिलीज पण इन्व्हॉल्वड आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे, हे विचारात घेणं गरजेचं आहे. पण प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी मुला-मुलींची पाहिजे. प्रायमरी काय म्हणतात त्याला प्रेफरन्स हा त्या मुला-मुलींचा असला पाहिजे. सेकंडरी प्रेफरन्स हा फॅमिलीचा असला पाहिजे आणि सेकंडरी का होईना तो असला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणं लॉजिकल नाहीये. आपल्याला सुवर्णमध्यच गाठायला पाहिजे कारण ती गोष्ट शहाणपणाची, ती गोष्ट आपल्याला अतिरिक्त इंडिव्हिज्युअलिस्टिक होण्यापासनं जास्त सामाजिक राहण्याकडे नेणारी आहे आणि आपल्याला मध्य काढणे शक्य आहे. म्हणजे असं नाहीये की ती गोष्ट शक्य नाही. ती समजुतीने घेण्याची गोष्ट आहे. सगळे लोकं असं म्हणतात अपेक्षांमध्ये लिहिताना, की आम्हाला समजूतदार जोडीदार हवा. तर त्याची सुरुवात आपल्या फॅमिलीपासून होते, की माझ्या फॅमिलीमध्ये जर माझ्या आई-वडिलांची एक विशिष्ट अपेक्षा असेल, तर ती का बरं आहे हे मी समजून घेऊ शकतो का? आणि सायमल्टेनियसली माझे आई-वडील हे समजून घेऊ शकतात, की माझी अपेक्षा काय आहे? किंवा माझ्या फॅमिलीमध्ये माझी बायको येणार असेल किंवा मी तिच्या फॅमिलीमध्ये जाणार असेल लग्न करून, तर त्यांची अपेक्षा काय आहे हे मी जसं समजून घेतलं पाहिजे, तसं ते मला ॲक्सेप्ट करण्याच्या दृष्टीने मला समजून घेत आहेत का? तर समजूतदारपणा ही गोष्ट युनिव्हर्सलच आहे. जे या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. ते फक्त मुलींनी समजून घ्यायचंय, फक्त मुलांनी समजून घ्यायचं अशातला भाग नाहीये. तो सगळ्यांनीच दाखवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे तुम्ही अपेक्षांमध्ये जेव्हा समजूतदार पार्टनर हवा असं म्हणता, त्याला काहीतरी अर्थ निर्माण होतो. त्यामुळे ही फॅमिलीची गोष्ट आहेच आहे. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी मुला-मुलींची आहे आणि प्रायमरी प्रेफरन्स मुला-मुलींचा असला पाहिजे. सेकंडरी प्रेफरन्स का होईना, पण असला पाहिजे फॅमिलीचा. बरोबर. ह्यापाठी असंही कारण मला वाटतं, की 2 फॅमिलीचं लग्न आहे, हे मला असं वाटतं इज बिकॉज आपली फॅमिलीचं पण एक्सचेंज करतो यामध्ये. ॲब्सोल्युटली. मुलगी जी आहे ती मुलाच्या घरी येते. सो एक कल्चर वेगळं असतं. शी ब्रिंग्स हर कल्चर ओव्हर हिअर आणि मग नंतर ह्या साईडचं पण कल्चर त्या साईडला जातं. तर आपण त्यांना भेटणं वगैरे होतं. सो एक इंडिपेंडेंट म्हणणं लोकांचं असं असतं, की नाही इंडिव्हिज्युअलच आहे. जे पण काय ते लग्न 2 लोकांचं असतं, आम्ही आमचं बघून घेऊ. बट व्हेन यू जॉइन अ फॅमिली, आय फील इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. बाहेरच्या कंट्रीजमध्ये आय थिंक हे ओके आहे इज बिकॉज ते आधीपासूनच वेगळे राहतात. ॲट द एज ऑफ 18-19 ते मूव्ह आउट. दे हॅव देअर ओन डिफरंट वर्ल्ड. करेक्ट. पण आपल्याकडे आपण अजूनही आई-वडिलांबरोबरच राहतो. आपल्याला ते खूप लोकं जॉइंट फॅमिलीमध्ये राहतात. करेक्ट. सो दॅट्स समथिंग दॅट मे ऑर मे नॉट वर्क. म्हणजे 16व्या वर्षी जर तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तर गोष्टच वेगळी होणार आहे. पण तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबरच राहताय, त्यांच्याच घरामध्ये राहताय. तर त्या गोष्टी खूप वेगळ्याच पद्धतीने पर्सीव्ह करणं गरजेचं आहे. जर मी 25, 27, 30व्या वर्षी लग्न करत असेल, तर 30 वर्ष ज्या कुटुंबामध्ये मी वाढलोय त्यांचा माझ्यावर परिणामच नाही. असं कसं शक्य आहे? बरोबर. त्यामुळे त्या फॅमिलीचा विचार न करणं दोन्ही बाजूंनी हे इम्पॉसिबल आहे आणि चुकीचं पण आहे. त्याचा विचार न करणं. बरोबर. आपण आता प्रेफरन्सेसबद्दल म्हणतोय, तर लोकं म्हणतात, की आय कॅन डू बेटर. हे कॉन्सेप्ट खूप आहे. आय वोंट सेटल फॉर बेअर मिनिमम. सो ह्या कल्पनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, की इज इट अ राईट थिंग टू नॉट सेटल ॲट ऑल, नो कॉम्प्रोमाइजेस ॲट ऑल? मी याला म्हणतो, की हा एक प्रकारचा ई-कॉमर्स सिंड्रोम आहे किंवा मोबाईल फोन सिंड्रोम आहे एक प्रकारचा. म्हणजे कसा, की आपण iPhone आलेला असतो आणि iPhone घेण्याचा विचार करतोय समजा
आणि आत्ता रिसेंटली iPhone 17 आला आहे, तेवढ्यात कुठलं तरी बातमी येते की कदाचित iPhone 18 येणार आहे पुढच्या वर्षी. बरोबर? आणि आपण म्हणतो की थोडं स्ट्रेच केलं तर मला 18 मिळेल. आत्ता 17 घेण्यापेक्षा मी 18 घेतो. थोडं थांबलो तर पुढचं मॉडेल मिळेल. हा जो विचार आहे, हा प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ठीक आहे. त्यातही कितपत स्ट्रेच करायचा हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. पण प्रॉडक्ट्सच्या बाबतीत एक वेळ ठीक आहे, की नवीन अपग्रेडेड मॉडेल मिळणार आहे, नवीन गोष्टी येणार आहेत. या सगळ्या गोष्टी येत जातील. नात्याच्या बाबतीत ना, तुम्हाला परफेक्ट नातं नकोच परफेक्ट व्यक्ती नकोच आहे. कारण परफेक्शन सुद्धा अंगावर येईल एक प्रकारे. तर परफेक्ट असणं याच्याही एकतर डेफिनेशन्स परत वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला अनुरूप व्यक्ती हवी आहे. तुम्हाला जी कंपॅटिबल व्यक्ती म्हणून अनुरूप शब्द आहे ना, तुम्हाला कंपॅटिबिलिटी जास्त गरजेची आहे ना, परफेक्शन नाही. कारण एखादी व्यक्ती तुमच्यासाठी कंपॅटिबल असेल, पण इतर कोणासाठी कंपॅटिबल नसेल किंवा परफेक्ट वाटत नसेल, हे असूच शकतं आणि असतंच. कारण त्याच्यात आवडीचा भाग आहे. त्याच्यात माझा स्वभाव आणि समोरच्या व्यक्तीचा स्वभाव हे जुळणं गरजेचं आहे. माझा स्वभाव, माझ्या आवडी-निवडी, माझी लाईफस्टाईल, माझी विचारसरणी, माझी मूल्य व्यवस्था, माझी व्हॅल्यू सिस्टम काय आहे, हे समोरच्याबरोबर कंपॅटिबल असणं गरजेचं आहे. दॅन समोरच्याचे किती उच्च विचार आहेत आणि किती उच्च विचारसरणी आहे, किती उच्च लाईफस्टाईल आहे, या सगळ्या गोष्टी मॅच होणार. मग एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील, सगळे विचार वगैरे अगदी इंटरेस्टिंग असतील, अगदी लाईफस्टाईल खूप वरच्या दर्जाची असेल फायनान्शियली बघता. पण एवढा खर्च करणं हीच मला बरोबर न वाटणारी गोष्ट असेल, तर कदाचित ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाहीये. कारण आम्ही कंपॅटिबल नाही आहोत. परफेक्ट आहो का तो असेल बाबा, तो पैसे कमवतो, तो खर्च करतो. पण मलाच वाटत नाही की असं खर्च करावं. ही झाली मूल्यव्यवस्थेतला वेगळेपणा. म्हणजे परफेक्शन असू शकतं, उत्तम गोष्टी असू शकतात, सर्व गुण संपन्न समोरची व्यक्ती असू शकते, पण ती माझ्यासाठी कंपॅटिबल आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ती अनुरूपता तपासणं गरजेचं आहे आणि ज्या क्षणी तुम्हाला अनुरूप व्यक्ती मिळते, तुमच्यासाठी कंपॅटिबल व्यक्ती मिळते, त्या क्षणी थांबण्यात पॉइंटच नसतो. त्यामुळे अजून थांबून अजून बेटर मिळेल या वाक्याला तसा काही अर्थ नाहीये. म्हणजे मी कायम एक उदाहरण देतो. अनेक माझ्या बोलण्यामध्ये, स्पीचेसमध्ये वगैरे पण मी दिलेलं आहे, की तुमचा सगळ्यात आवडता सिनेमा डोळ्यासमोर आणा आणि तो एका बाजूला ठेवा आणि तुमच्या सगळ्यात आवडता अभिनेता, अभिनेत्री, व्हिलन, म्युझिक डायरेक्टर, लिरिसिस्ट ही सगळी मंडळी एका डोळ्यासमोर आणा आणि विचार करा, की ही सगळी मंडळी तुमच्या सगळ्यात लाडक्या सिनेमात आहेत का? सगळी मंडळी. तर नाही आहेत ना. कारण 99.99% लोकं उत्तर वेगळं देतील, की नाही, नाही सगळेच्या सगळे आवडते लोकं ह्याच्यात नाही आहेत. प्रॉबॅबली माझा लाडका व्हिलन अमरीश पुरी आहे, पण फिल्म शोले आहे ना आवडती. पण मग शोलेमध्ये अमरीश पुरी नाहीये. असू शकतं किंवा वेगळ्या ॲक्टरबाबत असू शकतं, ॲक्ट्रेसबाबत असू शकतं. असं का होतं? कारण मला फिल्म आवडत असताना एक काय म्हणतात त्याला, एक पॅकेज म्हणून आवडत असतं, की त्यातलं या गोष्टी आवडतात. त्या 10 पैकी 10 नसतील एखाद्या काय म्युझिक फील्डमध्ये 10 पैकी 8 असेल, हरकत नाही. मला एक वेगळं म्युझिक 10 पैकी 10 साठी आवडतं, नाही असं नाही. पण ते या सिनेमात नाहीये आणि या सिनेमात 10 पैकी 8 सुद्धा उत्तमच वाटतंय आणि त्यामुळे ते पुरणार आहे. जेव्हा त्या सिनेमासाठी करेक्ट म्युझिक बॅकग्राऊंड स्कोर दिलेला आहे, तेवढं पुरेसं आहे. त्यांनी सिनेमा चांगला होतो. आपल्याला चांगला सिनेमा, कंपॅटिबल सिनेमा शोधायचा आहे. एक-एक गोष्ट शोधायची नाहीये. त्यामुळे एक-एक गोष्ट चांगली आहे का? ते एक-एक गुण चांगला आहे का? एक-एक गुण फारच अत्युत्तम आहे का? 10 पैकी 10 आहे का? हे बघणं गरजेचंच नाहीये. गरजेचं आहे की आपल्यासाठी अनुरूप कोण आहे? एकच व्यक्ती तर शोधायची आहे. त्यामुळे त्याच्यात अजून थांबू, अजून बेटर मिळेल. आय कॅन डू बेटरला काही फार अर्थ नाहीये. आय शुड बी लुकिंग ॲट अ कंपॅटिबल पर्सन हू इज गुड फॉर मी. बेटर फॉर whom हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. व्हेरी नाईस. आय आय कॅन डू बेटर. बेटर फॉर whom? कोणासाठी बघायचं आहे? तुम्हाला अजून बेटर दिसणारा हवा आहे, तर तुमची कंपॅटिबिलिटीची डेफिनेशन तेवढीच आहे का? आय कॅन डू बेटरमध्ये तुम्हाला फायनान्शियल गोष्टींबाबत तुम्ही विचार करताय, तर तुमची कंपॅटिबिलिटीची डेफिनेशन तेवढीच आहे का? तुमची डेफिनेशन काय आहे? त्याच्यात कशा पद्धतीने असू शकतं हे बघणं गरजेचं आहे आणि म्हणून व्यक्तीला व्यक्तीसारखं बघणं गरजेचं आहे. मोबाईल फोनसारखं प्रॉडक्टसारखं नाही. ते जेव्हा व्यक्तीसारखं पण बघतो, तेव्हा माझ्या अपेक्षा काय आहे, याच्यापेक्षा समोरची व्यक्ती कशी आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि मग आपण आपल्या अपेक्षांना रेफर करतो, की यातल्या कोणत्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, यातल्या कोणत्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत आणि मग त्या जुळवून बघून आपण म्हणतो, की हां, हे तर जुळतंय. या गोष्टी माझ्यासाठी खूप चांगल्या आहेत. कधी-कधी स्वभावातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, की ज्या काय म्हणतात त्याला, खूप मॅटर करतात आणि त्या समजून घेणं गरजेचं आहे कंपॅटिबिलिटीच्या दृष्टीने. म्हणजे मी संतापी आहे फॉर एक्झाम्पल, मला पटकन राग येतो, अशी व्यक्ती असेल आणि समोरची दुप्पट संतापी निघाली, तर नुसते फटाकेच फुटतील ना. तर तुम्हाला काय पाहिजे, की बाबा मग समोरची व्यक्ती कशी आहे, ती रागाला हँडल कशी करू शकते, अशी व्यक्ती आहे का? त्याबाबत मॅच्युअर आहे का?
राग न येणारी व्यक्ती नाही सापडत आपल्याला. राग येतोच सगळ्यांना काही ना काही प्रमाणात. इमोशनल आपण असतोच. पण तो राग आपण कसा हँडल करतो, कशा पद्धतीने हाताळतो, समोरच्याचा राग कसा हाताळतो, हे बघणं गरजेचं आहे जास्त देन बाकी जनरल कागदावरचे टिक मार्क. म्हणून आपल्यासाठी आपल्याला कोण अनुरूप आहे तेवढंच बघणं गरजेचं आहे. मग ते जिग्सॉ पझलसारखं आहे, की प्रत्येक पीस वेगळा आहे, पण त्यातला करेक्ट बसणारा आपल्याला फक्त शोधायचा आहे. सगळेच परफेक्ट आहेत. तसं बघायला गेलं तर आणि सगळेच इम्परफेक्ट पण आहेत. त्यामुळे ते सगळेच काय ह्याच्यापेक्षा बेटर काहीतरी मिळेल तर त्याचा अर्थच नाही. तुझ्याबरोबर जो फिट होणारा पीस आहे, तो तुला शोधायचा आहे. तो तुझा अनुरूप पीस आहे. तो तुझा अनुरूप जोडीदार आहे. परफेक्ट. सो ह्या परफेक्शन शोधामध्ये खूप लोक डिले करतात खूप जास्त. की ह्यापेक्षा बेटर मिळू शकेल, ह्यापेक्षा बेटर मिळू शकेल. त्याचबरोबर असे पण काही लोक आहेत ज्यांची बाय चॉईसचं म्हणणं असते की आपण थोडं लेट लग्न करू. हं. आधीच्या काळामध्ये आय थिंक 18 वर्ष लग्न व्हायचे, नंतर 21 वर्ष लग्नाला लागले. आता 28, 29, 30 न्यू नॉर्मल जेव्हा लोक लग्न करतात. बरोबर. सो एजचा हा फॅक्टर कितपत इम्पॉर्टंट आहे लवकर किंवा लेट लग्न करायला, ऑर इट डझंट मॅटर ॲट ऑल? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे लग्न केव्हा करावं हा प्रश्न कायमच येतो. त्याचं एक उत्तर सरळ साधं असं आहे, की जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड आहात तेव्हा लग्न करा. तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या चेंजसाठी, त्या नवीन लाईफला सुरुवात करण्यासाठी तयार पाहिजे. तरच तुम्ही ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. पाण्यात पडल्यावर पोहायला येतं या वाक्याला काही अर्थ नाही. कारण पाण्यात पडल्यावर बुडणारे जास्त असतात. आपोआप पोहायला यायला लागलं असं कोणी नसतं. आपण स्विमिंग शिकतो ना. तर तू काही नाही रे होत, लग्न कर, सगळं आपोआप होईल असं नाही होत. तर तसं त्याच्याकडे गेलं तर आज आपण बघतोय की डिव्होर्स किती वाढतायत आणि फालतू गोष्टींवरनं पण होत आहेत किंवा छोट्या गोष्टी असतात पण त्या मोठ्या कशा होत जातात, त्याच्यात इतर कॉम्प्लेक्सिटीज कशा येत जातात, हे आपल्याला अनेक प्रसंगांमधनं दिसतं. त्यामुळे पाण्यात पडल्यावर पोहायला येतं याला काही अर्थ नाही. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार पाहिजे की मला याच्यात पडायचं आहे, मला हे हवं आहे. कोणीतरी सांगतंय म्हणून, वय झालंय म्हणून, आता घरचे मागे लागले म्हणून लग्न करू नका. मला जोडीदार हवा आहे. माझं लाईफ मला अजून बेटर करायचं आहे. माझ्या आयुष्यात माझं कुटुंब असावं, माझी माणसं असावी, माझं प्रेमाचं कोणीतरी असावं, माझं विश्वासाचं कोणीतरी असावं. या भावनेने जर तुम्ही याच्यात पडत असाल, तर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असता. आता अनुरूपमध्ये 23व्या वर्षात लोकं रजिस्टर करणारे पण आहेत, की जे म्हणतात, "मी तयार आहे, मला करायचं लग्न. आय एम रेडी." आणि 43 वर्षाचे पण लोकं आहेत, की जे म्हणतात, की मला आत्ता कसं वाटायला लागलंय, की लग्न करावं. तर तुम्ही जेव्हा रेडी आहात तेव्हा तुम्ही लग्न करा. हे याचं क्लिअर स्पष्ट उत्तर आहे. आता याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे अ, अपेक्षा ठरवत असताना खूपच मटेरियलिस्टिक अपेक्षा तुम्ही जर लावायला लागलात, मग काय फ्लॅटच पुण्या-मुंबईमध्ये पाहिजे, पर्सनल गाडी पाहिजे, सेटल्ड पाहिजे, फायनान्शियली असं पाहिजे, तसं पाहिजे. तर 25व्या वर्षी या गोष्टी अवघड आहेत ना. म्हणजे 25व्या वर्षी पुण्यामध्ये फ्लॅट घेणं ही गोष्ट जमणारी किती कमी लोकं आहेत. शक्यच नाहीये. किती प्रचंड महाग आहे सगळं. तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीकडे त्याचा फ्लॅट असेल, त्याचं घर असेल, स्वतःच्या नावावरती, स्वतःच्या हिमतीवरती मिळवलेलं, ही गोष्ट जवळ-जवळ अशक्य कोटीतली आहे. अतिशय अवघड गोष्ट आहे. फारच क्रीम क्रीम ज्याला क्रीम म्हणतात, तशाच लोकांना ते शक्य आहे. आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तर त्याहून जास्त. त्यामुळे ती अपेक्षा तुमची असेल, तर तुम्हाला तिथे कुठेतरी विचार करायला पाहिजे, की खरंच 25 वर्ष असू शकतं का? नाही असू शकत. हीच जर तुमच्यासाठी एवढी प्रचंड मोठी अपेक्षा आहे, जी खरं तर ऑब्जेक्शनेबलच आहे. पण तीच जर एवढी महत्त्वाची असेल, तर प्रॉब्ली तुम्हाला 30-35व्या वर्षाचा एखादा मुलगा शोधायला लागेल. कारण तेव्हाच तो ते लोन घेऊ शकणार आहे, तेव्हा तो फेडण्याची त्याची क्षमता आलेली असणार आहे, कॉन्फिडन्सही आलेला असणार आहे. तर या गोष्टी थोड्याशा लेट आपोआपच होणार आहेत. त्यामुळे मटेरियलिस्टिक गोष्टींवरती तुम्ही किती अडकताय, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचा रॅशनली त्याच्यावरती विचार करून तो थॉट देऊन अपेक्षा सेट करणं गरजेचं आहे. तिसरा एक फॅक्टर ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे मेडिकली तुम्ही किती फिट आहात, पर्टिक्युलरली नवीन पिढीला जन्म देण्याच्या दृष्टीने. म्हणजे आई-वडील सातत्याने एक वाक्य म्हणतात, की पुढचं सगळं वेळेत होईल. म्हणून तू वेळेत लग्न कर. तर त्यांना म्हणायचं असं असतं, की मुलं-बिलं वेळेत होऊ देत. मुलं योग्य त्या वयात होऊ देत म्हणजे तुम्ही फिट असाल. तू फार वय वाढलं, की मूल होऊ शकत नाही वगैरे वाली कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. तर अ, तुम्हाला फार पटकन आजकालची मुलं-मुली सांगतील, की असं काही नाही मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय. आता कधीही मुलं होऊ शकतात आणि मग पालकांना गप्प बसण्याशिवाय काही गत्यंतर असं कारण काय करणार? पण यातला समजून घेण्याचा मुद्दा असा आहे, की तुम्हाला जर पुढची पिढी जन्माला घालायची आहे, तुम्हाला मुलं हवी आहेत,
मुलं किंवा मूल हवं आहे, 1 किंवा 2 किंवा जे काही असेल ते. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा विचार आधीपासून करा. म्हणजे काय, की एनर्जी द्यायला लागते. मूल वाढवणं ही काही छोटी-मोठी गोष्ट नाहीये. लहान मूल असताना तर खूप जास्त तुम्हाला एनर्जी द्यायला लागते, खूप जास्त अटेन्शन द्यायला लागतं. तुमची एवढी ऊर्जा आणि तुमचे पैसे आणि तुमचं लक्ष, तुम्हाला बाकी प्रायोरिटीज बाजूला ठेवून त्या गोष्टी करायच्या आहेत. तर या गोष्टी करण्याची तुमची तयारी केव्हा असणार आहे? 40व्या वर्षी तुम्हाला धावपळ करणं शक्य होणार आहे का 5 वर्षाच्या मुलाबरोबर? त्याच्या त्या त्या त्याला त्याचं संगोपन करताना जी एनर्जी द्यावी लागणार आहे, ती द्यायची तयारी आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर माझी काही हरकत नाहीये किंवा कोणाचीही हरकत असण्याचं कारण नाहीये. पण ती त्या व्यक्तीनी स्वतःहून विचार करायची गोष्ट आहे. त्यामुळे पुढची पिढी हा विचार करूनही तुमच्या लग्नाचं वय ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी माझं असं कायमच म्हणणं असतं, की तुमच्या डॉक्टर्सना भेटा. त्यांचा प्रॉपर मेडिकल प्रोफेशनल्सकडनं सल्ला घ्या, की माझं शरीर मला काय सांगतंय? मी किती फिट आहे किंवा नाहीये? मला मुलांचं संगोपन करायचं असेल किंवा मुलांना जन्म द्यायचा असेल, विशेषतः मुलींच्या बाबतीत, तर माझं शरीर मला काय सांगतंय? माझा फिटनेस त्याबाबत किती आहे किंवा नाहीये? मला काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आज आपल्या पिढीमध्ये लाईफस्टाईल डिसीजेस हा खूप कॉमन गोष्ट आहे आणि ते गंभीर रूप धारण करेपर्यंत पटकन लक्षातही येत नाहीत. तर जसं आम्ही अनुरूपमध्ये मुला-मुलींना सांगतो, की तुम्ही लग्नाच्या आधी दोघांनी काही मेडिकल टेस्ट करून घेणं गरजेचंच आहे, मॅन्डेटरीच आहे. किंबहुना या गोष्टी बोलल्याच गेल्या पाहिजेत. तर तसंच याबाबतीत ते तर दोघांनी ठरल्यानंतर किंवा ठरत असतानाच्या प्रोसेसमध्ये करायची गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही या प्रोसेसमध्ये पडायच्या आधी हा विचार करा, की मी किती फिट आहे? इन जनरलच सगळ्याच दृष्टीने. हे मी माझं टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन हे टेस्ट करून घेणं, याच्यात काही कमीपणा नाहीये. मला काही प्रॉब्लेमच झाला नाही, हा इगो बाळगण्याचंही कारण नाही. इथे आपल्याला अवेअरनेसची गरज आहे. जसं आपण काय म्हणतात त्याला, एखादी गोष्ट करण्याच्या आधी एक रिसर्च करतो छोटासा, की बाबा काय नेमकं आहे? कसं आहे? घर बांधायचं आहे असं आपण नुसतं म्हणत नाही. आपण म्हणतो, की प्लॉट किती साईजचा आहे? त्याचं नेमकं आपल्याला करायचं असेल तर आर्किटेक्टकडनं आराखडा तर घेतला पाहिजे. मग बांधायला चालू करू ना. तर तुला आधी हे तर माहिती पाहिजे, की तुझं शरीर कसं आहे? तुझं मन कसं आहे? तू सक्षम आहेस का या गोष्टींसाठी? त्या सगळ्या आधारावर तुला कॉल घ्यायचा आहे, की मला किती डिले करायचंय किंवा नाही करायचंय. कारण मला काहीतरी हवं आहे. लग्न हवं आहे, मुलं हवी आहेत. तर ते मला करायचं असेल तर मी उलटं जे प्लॅनिंग करतो कोणत्याही आपण एखाद्या बिझनेसमध्ये किंवा इव्हन नोकरीमध्ये प्रोजेक्ट जर करत असू, तर आपण उलटं प्लॅनिंग करतो ना, की मला इथे पोहोचायचं असेल, तर मला काय बरं करायला लागेल? त्याचा हा भाग आहे. त्यामुळे त्या मेडिकल ॲस्पेक्ट्सचं विचार करणं गरजेचंच आहे आणि तो योग्य त्या प्रोफेशनल मेडिकल प्रोफेशनल्सकडनं तो सल्ला घेणं, ते काउन्सिलिंग घेणं आवश्यक आहे. ज्याच्याबाबत अवेअरनेस अजून गरजेचं आहे. त्यामुळे वय वाढतंय आणि वय वाढणं हे चांगलं आहे का वाईट आहे ह्याचं ब्लँकेट उत्तर काही नाहीये, की हे सरसकट चांगलं आहे किंवा वाईट आहे असं उत्तर देता येणं शक्य नाहीये. त्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा एक आस्पेक्ट आहे वय वाढण्याच्या बाबतीतला, की जसं वय वाढतं, तसतशी आपली रिजिडिटी वाढत जाते. आपली फ्लेक्सिबिलिटी कमी होते. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. म्हणजे मी अनेकदा बोलताना म्हणतो, की वयाच्या 20व्या वर्षी आपण कोणत्याही मित्रांबरोबर, कोणत्याही ओळखीच्या लोकांबरोबर दिवस-दिवस हँग आउट करत असतो. म्हणजे आपले ते घट्ट मित्रही नसतात अजून झालेले. आपले ते फार फेव्हरेट लोकं असतात अशातले नाही. पण 15 एक लोकं असतो आपण टाईमपास करत असतो कॉलेजमध्ये. काही त्याच्यात फार सिलेक्शन नसतं. काही फार चोखंदळपणा आपण त्या बाबतीत दाखवलेला नसतो. पण 25व्या वर्षानंतर साधारणपणे आपण जसजसे कामामध्ये आणि याच्यामध्ये सेटल व्हायला लागतो, तसं असं रँडम लोकांना भेटून हँग आउट करणं हे कमी व्हायला लागतं. आपलं सर्कल छोटं होतं. आपले मित्रपरिवार सिलेक्टिव्ह होतात. आपल्याकडे जर 2 तास मोकळा वेळ असेल, तर आपण आपल्या नेहमीच्या मित्रांना भेटणं जास्त प्रिफर करायला लागतो, की नाहीतर रँडम कोणातरी भेटण्याच्या ऐवजी. तर हे जे आपोआप चेंजेस व्हायला लागतात आपल्यामध्ये, तर आपल्या मेंदूमधले पण चेंजेस असतात. त्यामुळे ते व्हायला लागतात. याबरोबर आपल्या इतर सवयींबाबत पण आपण तसे रिजिड होत जातो, की काहीही चालेल, यापेक्षा नाही हां, मला हे असं आवडतं. इथपर्यंत आपण फार पटकन पोहोचतो आणि ती फ्लेक्सिबिलिटी हळू कमी व्हायला लागते. लग्नाच्या बाबतीत जेव्हा पालक किंवा सगळेच जण असं एक रँडम ब्लँकेट स्टेटमेंट टाकत असतात, की लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट आहे हां, कॉम्प्रोमाईज करायला लागेल. ते तेवढं का आवडत नाही आणि त्याची भीती का बसते? कारण आता माझ्या आवडी माझ्या गोष्टी, माझे प्रेफरन्सेस इतके सेट झाल्यानंतर, अरे बापरे! मला आता ते सगळं बदलायला लागेल. अशी भीती जेव्हा डोळ्यासमोर येते, तेव्हा ते कॉम्प्रोमाईज शब्द ऑब्जेक्शनेबल वाटायला लागतो.
जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्याला आपल्या निगोशिएशन स्किल्सवरती काम करणं गरजेचं आहे. आपल्या काय म्हणतात त्याला मध्यम मार्ग काढण्याच्या स्किल्सवरती काम करणं गरजेचं आहे. आणि ते जे त्याला त्याला तेच ॲडजस्टमेंट सगळीकडे असते. आपण नोकरी बदलली की ॲडजस्टमेंट असते. आज तू मुंबईवरून इकडे पुण्याला आलायस. तुम्हाला ॲडजस्ट करायला लागल्या काही गोष्टी. शेड्यूल ॲडजस्ट करायला लागलं, राईट? आपण ॲडजस्टमेंट पदोपदी करत असतो. त्यामुळे ॲडजस्टमेंटची भीती वाटण्याचं कारण नाही. ते सगळ्याच बाबतीत आहे. कॉम्प्रोमाइजच्या बाबतीतला मुद्दा असा आहे की कॉम्प्रोमाइज म्हणजे काहीतरी सोडून किंवा नाक मुरडून करणं. आपण त्याच्याबद्दल नाही बोलत आहोत. पण ॲडजस्ट तुम्हाला कायमच करायला लागणार आहे आणि ते सगळ्याच बाबतीत असतं. तुम्ही एकटे राहत असताना सुद्धा करायला लागतं. तर दुकटे राहत असताना तर गोष्टच वेगळी आहे. तर ते करण्यासाठीची कपॅसिटी कधी निर्माण होईल? जेव्हा तुमच्यात संवाद असेल, जेव्हा तुमच्यात संवाद कौशल्य असेल, की मला बोलायचं आहे, मला सांगायचं आहे, मला काय हवंय ते मांडायचं आहे शांत, चांगल्या, योग्य शब्दात. त्याला लॉजिकल रिझनिंग मला देता येतंय का? समोरच्याचं बोलणं मला ऐकून घेता येतंय का? समजून घेता येतंय का? एम्पॅथीने समजून घेता येतंय का? त्यांचा विचार काय आहे ते त्यामागच्या बॅकग्राऊंड थॉट काय आहे तो मला समजून घेता येतोय का? आणि यातून मध्यम मार्ग काढता येतोय का? तर हे निगोशिएशन स्किल्स मला डेव्हलप करावे लागतील आणि जसं वय वाढत जाईल तसतसे हे स्किल्स मला अजून जास्त शार्पन करत जावं लागेल. कारण ते माझी रिजिडिटी वाढत जाणार आहे. तर ती जर मला ओव्हर पॉवर करायची असेल आणि त्या खाईन त्या तुपाशी नाहीतर मध्ये राहायचं नसेल, कारण अल्टिमेट गोल तूप नसून चांगलं जेवण हे आहे ना, तर ते मला जर अचीव्ह करायचं असेल, तर मला नेमकं काय बरं करावं लागेल? त्याच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे. तो नाही झाला तर मग वाढत जाणारं वय हे प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. पण ज्यांच्याकडे ही स्किल्स आहे, ज्यांच्याकडे हे संवाद कौशल्य आहे, त्यांच्यासाठी वाढतं वय हा बॅरियर नाही ठरत. तो मॅच्युअरली घेतलेला निर्णयही असू शकतो. म्हणून मी मगाशी म्हटलं तसा ब्लँकेट निर्णय नाही घेता येत, की हे चांगलंच आहे, हे वाईटच आहे. तो व्यक्तिगत पातळीवरती जाऊन त्या व्यक्तीसाठी योग्य आहे का नाही आहे हे ठरवायला लागेल. त्यामुळे वय वाढतंय का? तर ही फॅक्टच आहे, की लग्नाचं वय वाढतं आहे. ही चांगली किंवा वाईट गोष्ट आहे का? ह्याचं ठोस हो किंवा नाही असं उत्तर नाही देता येत. ते व्यक्तीनुसार वेगवेगळं उत्तर आहे. ॲडजस्टमेंट एक पलानी एक कला आहे असे एक म्हण ऐकली आहे आणि ॲडजस्टमेंट आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त सगळीकडेच करावी लागते. आय थिंक दॅट्स व्हॉट कीप्स अस अलाइव्ह. आपण रिजिडनेस ठेवला की नाही म्हणजे नाही तर आपण तुटून जाऊ. फॉर एक्झाम्पल जे मोठे झाडं आहेत ते वादळात तुटतात आणि जे छोटे झाडं आहेत ते बेडवर पण पुढे राहतात. सो दॅट मेक्स मी थिंक अबाउट अ लॉट ऑफ अदर थिंग्स एज वेल, की ॲडजस्टमेंट किती लिमिटपर्यंत माणसाने करावी. आणि ॲडजस्टमेंटचा पॅरामीटर एका माणसाने केवढं ठेवावं लग्नामध्ये. व्हॉट इज युअर एक्सपर्ट ओपिनियन ऑन दिस? अ, मला असं वाटतं, की इंटेन्शनचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपण फोकस ॲडजस्टमेंटवरती देतो ना, तेव्हा आपण ॲडजस्टमेंटच्या त्या सगळ्या गुंत्यातच अडकून पडतो. आपला अल्टिमेट गोल काय आहे? आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे? तिथे तुमच्या गोष्टी ठरतात. म्हणजे काय, की अ, जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागतो, की मीच काय ॲडजस्ट करू? तिनी केलं पाहिजे ॲडजस्ट. हा विचार जर मी करायला लागलो, तर मला असं वाटतं, की पण 1 मिनिटं एक स्टेप मागे ये. विचार कर, की आपला अल्टिमेट गोल काय? आता एक्झाम्पल मी देतो म्हणजे अजून जास्त ते क्लिअर होईल. मध्ये मी एका मुलाला भेटलो होतो, अनुरूपचाच मेंबर होता आणि आम्ही बोलत होतो आणि तो 2-3दा मला भेटला होता आणि मला म्हटला, की गोष्टी पुढे सरकत नाहीयेत. मी मुलींना भेटतोय पण पुढे जात नाहीयेत. भेटून पुढे ज्या गोष्टी जायला पाहिजेत ते होत नाहीये. मी म्हटलं, "का रे, का असं होतंय?" तर तो मूळचा नाशिकचा होता आणि तो अशा कंपनीत काम करत होता, त्याचं पुण्यात ऑफिस होतं. पण तो वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तो घरीच राहत होता. कोविडच्या आधी तो पुण्यात त्यांचा फ्लॅट पण आहे, तिथे तो राहत होता आणि पुण्यात आता तर राहण्याची गरज नव्हती, त्यामुळे तो नाशिकला गेला होता. आणि तो म्हणला, की मुली नाशिकला यायला तयारच नाही. म्हणजे मग तू जा बंगलोरला. कारण एका मुलीबरोबर त्याचं बंगलोरमधल्या मुलीबरोबर खूप चांगलं बोलणं झालं होतं. त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी मॅच होत होत्या. आता त्याच्या मनात पहिला विचार हा आला, की मी काय ॲडजस्ट करायचंय? मुलीने यायचं असतं ना मुलाकडे. तर मी म्हटलं, "ही काही गरज नाहीये ना. तुझा अल्टिमेट गोल काय आहे? की तुला तुझ्यासाठी अनुरूप जोडीदार हवा आहे. जोडीदार हवी आहे मुलगी. तर या परिस्थितीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी मॅच होत आहेत तुमच्या. बाकी सगळ्या काय म्हणतात त्याला, जे टिक मार्क्स आहेत, तुझे जे सगळे एक्स्पेक्टेशन्स आहेत, अपेक्षा आहे, तिच्या ज्या एक्स्पेक्टेशन्स आहेत, तिचा जो विचार आहे आपल्या जोडीदाराच्या बाबतीतला, तोही इथे मॅच होतो आहे. एकच गोष्ट बॅरियर आहे, ती लोकेशन आहे. आणि या बाबतीत तुला तर अडचणच नाहीये, कारण तू परपेच्युअली वर्क फ्रॉम होम तुला दिलेलं आहे कंपनीने. कधीतरी एकदा 3 महिन्यातनं एकदा तुला 2 दिवस ऑफिसला जायला लागतं असं कंपनीने सांगितलेलं आहे. तर तू कुठेही जगाच्या पाठीवर खरं तर राहू शकतोस. तर तू तिनीच नाशिकला येऊन राहिलं पाहिजे तुझ्या घरी, ही ही अट का आहे?
इथे काय झालं, की ॲडजस्ट कोणी करायचं याबाबतचे त्याचे आडाखे ठरलेले होते. तिनीच ॲडजस्ट करायचंय असं तो आग्रहाने म्हणत होता. पण खरं तर त्या नादामध्ये त्या ॲडजस्टमेंटच्या आग्रहापोटी तो चांगली व्यक्ती गमावत होता, त्याच्या आयुष्यात असण्यापासनं. तर इथे मुद्दा महत्त्वाचा येतो, की एक स्टेप मागे ये. थोडं आपण म्हणतो ना, की थोडं लांबून बघितलं, की काही गोष्टी स्पष्ट दिसतात. तशातला भाग आहे, की 1-2 स्टेप मागे आहे ना, तुला काय हवं आहे? त्याचा आधी विचार कर. तुला जोडीदार हवी आहे ना व्यक्ती. का मला नाशिकमध्ये येऊन राहणारी असेल तर चालेल, बाकी सगळं मी सोडायला तयार आहे. अशी तुझी अपेक्षा आहे. तसं असतं तुझं लग्न केव्हाच झालं असतं. पण तू बाकीच्या गोष्टी पण बघतो आहेस ना. तर मग तुला हा विचार करायला पाहिजे, की बाकी गोष्टी मॅच होत आहेत. प्रॅक्टिकल लेव्हलवरती काय प्रॉब्लेम्स असू शकतात याचा तू विचार कर. तर ते तर तुझ्या बाबतीत नाहीच पण आहेत. कारण तुला ऑफिसमध्ये जावं लागत नाही. तू वर्क फ्रॉम होम करतोस. मग तू बंगलोरला राहा, हैदराबादला राहा, मुंबईला राहा, नाहीतर दिल्लीला राहा. काय फरक पडतो? तुला जोडीदाराबरोबर राहता येणार आहे. तू जोडीदाराबरोबर राहू शकणार आहेस. तर इथे तो ॲडजस्टमेंटचा मुद्दा महत्त्वाचा आहे ना, की तो त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. तसं आपल्याला प्रत्येक स्टेपला विचार घेतला पाहिजे, की आपलं अल्टिमेट एम काय आहे? आपल्याला अल्टिमेटली काय अचीव्ह करायचं आहे? दोघांना मिळून काय अचीव्ह करायचं आहे? तर ती गोष्ट जर अचीव्ह करण्यासाठी ॲडजस्टमेंट असेल, तर आपण नाही म्हणत नाही. म्हणून मी मगाशी म्हणलं तसं, की तू मुंबईवरनं इथे आलास आज आणि मला नेमकं येता येणं शक्य नव्हतं, तू आहेस तिकडे. तर तू ॲडजस्टमेंट केलीस, की इथं येऊ, आपण शूट करू आणि काही हरकत नाही. कारण 2 स्टेप मागे घेऊन तू विचार केला अल्टिमेट एम काय आहे, की आपल्याला या गप्पा आज मारायच्या आहेत. बरोबर. तर हे करण्यासाठी आपल्याला जर हे करावं लागत असेल, तर आपण करू मॅनेज. तर याच्यावरती विचार करताना तू असा नाही विचार करणार आहेस, की मला जावं लागलं ना, किती त्रास झाला, मी तुझ्यासाठी हे केलं. हा विचार येतच नाही डोक्यामध्ये किंवा मीही आता अनेक ठिकाणी जातो, तेव्हा हा विचार नाही करत. हे जसं आपण छोट्या-छोट्या गोष्टींबाबत सहजपणे करतो, तितकंच ते सहजपणे करण्याची गोष्ट आहे. कारण अल्टिमेट एम आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते साध्य करायचा प्रयत्न करतोय. ते जर नजरेआड केलं ना, तर आपण छोट्या-छोट्या गोष्टींना अनावश्यक खूप जास्त मोठं करतो. तर ब्लोइंग आउट ऑफ प्रपोर्शन जसं म्हणतात ना, तसं आहे. म्हणजे त्या मुलाच्या बाबतीत ते होत होतं, की ते लोकेशनची गोष्ट ते त्याचं जेवढं वेटेज असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रपोर्शनमध्ये तो काय म्हणतात त्याला मोठं करून दाखवत होता तो. त्याचं एक हॉरिबलायझेशन करत होता. तर ते करण्याची गरज नाहीये. त्यामुळे 2 स्टेप मागे यायचं, शांतपणे विचार करायचा, की मला नेमक्यातनं काय अचीव्ह करायचं आहे? मला अल्टिमेट गोल काय आहे? त्याच्यावरनं नजर हटली, की मग तुम्ही भलतीकडे जाता आणि मग मार्ग इकडे-तिकडे भरकटतो. राईट. मॅट्रिमोनियल वेबसाईट्स जे आहेत, मॅट्रिमोनियल प्रोफाइल्स जे आहेत, ते जास्त करून पेरेंट्सच हँडल करतात, इज व्हॉट आय अंडरस्टँड. तर पेरेंट्सचा हा इंटरफेरन्स म्हणा किंवा पेरेंट्सचा हा पेरेंटल गायडन्स म्हणा, हे कितपत गरजेचं आहे? वन बिकॉज त्यांनी मेंटरशिप मिळते, की त्यांनी ॲक्च्युली चांगली मॅच रुईन पण होऊ शकते. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंट्स घेतात हे खरं आहे. अनुरूपवरती आता गेल्या 8 एक वर्षातला बदल असा दिसतो, की पूर्वी मुलं-मुली फारच रिलक्टंट असायचे. आता ते रिलक्टंट नसतात, ते सेकंडरी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त घेतात. म्हणजे आई-वडिलांनी बघू देत, पण मी पण बघतो किंवा बघते. म्हणजे माझ्याही मोबाईलमध्ये ॲप असेल, आई-वडिलांच्याही मोबाईलमध्ये ॲप असेल आणि दोघंही आपण सर्च करू आपापल्या पद्धतीने. हे करण्याकडे आता कल जास्त आहे. त्यामुळे पूर्वी जसा पॅरेंट्सचा पूर्णच होल्ड होता, तशी गोष्ट आता कमी झाली आहे तुलनेने. यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे, की जो आम्ही पालकांना सातत्याने सांगतो, की तुम्ही जावई किंवा सून शोधत आहात, पण अल्टिमेटली त्या व्यक्तीला जोडीदार हवा आहे किंवा हवी आहे आणि त्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. मगाशी आपण फॅमिलीबद्दल बोलत होतो, 2 कुटुंबांचं लग्न. तर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा प्रायमरी प्रेफरन्स हा त्या दोघांचा असला पाहिजे, ना की पालकांचा. त्यामुळे तुम्ही सून किंवा जावई शोधू नका. त्यांना पुढची 40 वर्ष एकत्र राहायचं आहे. त्यामुळे त्यांना जोडीदार या विचारांनी जी गोष्ट आवश्यक आहे, त्याच्याकडे तुम्ही फोकस देणं गरजेचं आहे. त्यामुळे पालक असल्यामुळे काही बाबतीत तू मेंटॉर असा उल्लेख केलास, त्याचा फायदा होतो. पण पालकांना एकाच लग्नाचा अनुभव आहे स्वतःच्या. बरोबर? म्हणजे त्यांचा मेंटॉरशिप सुद्धा लिमिटेड आहे. 4 पावसाळे जास्त बघितलेत म्हणून लग्नाबद्दल आणि आजच्या दुनियेतल्या रिलेशनशिप्सबद्दल पूर्ण काही कळेल, अशातला भाग नसतो. पण तरी अनुभवाने काही येणारं शहाणपण असतं, अनुभवाने येणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्या मेंटॉरशिपचा उपयोग होतो. पण मागे एकदा डॉक्टर आनंद नाडकर्णी आमच्या कार्यक्रमात आले होते, एक्सपर्ट म्हणून अनेकदा यायचे. तर त्यांनी एक खूप छान उदाहरण दिलं होतं, की 2 प्रकारचा आधार तुम्हाला देता येतो. एक आहे तो खत-पाणी देण्यासारखा आधार असतो. जिथे तुम्ही खत-पाणी दिलत, की झाड आपल्या जोरावरती वाढतं आणि दुसरं तुम्ही वेलीला काठी लावून आधार देता तसं. ती काठी गेली, की वेल जमिनीवर पडतो. तर तुम्हाला
पालकांना कोणत्या प्रकारचा आधार बनायचा आहे, तुम्हाला खतपाणी द्यायचं आहे का काठी लावून कायम तुमच्यावर अवलंबून असलेला आधार घेणारं झाडं मुलाचं तयार करायचं आहे, हा तुमचा चॉईस आहे. तर मला असं वाटतं की खत पाणी द्या, ते लागणारच आहे. तो तुमचा अनुभव, ते तुमचे विचार हे आवश्यकच आहेत. पण मुला-मुलींनी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते ज्या गोष्टी केल्या, तर ते त्यांचं असेल, त्यांचं ते फुलतील. यातला दुसरा पार्ट असा आहे की मुलं-मुली पटकन पुढे पण येत नाहीत. त्यामुळे मग पालकांना ते अतिउत्साहाने सगळ्या गोष्टी हातात घ्यायच्या असतात. यातल्या पर्स्पेक्टिव्हमधला काय फरक आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पालकांच्या दृष्टीने लग्न ही आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आणि ते झाल्याशिवाय आयुष्याला इती कर्तव्यताच नाहीये. मुलांसाठी लग्न आणि नातं ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाची नाही. एकमेव महत्त्वाची नाहीये, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे अनेक गोष्टींपैकी. तर हा जो फरक आहे, ह्या पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. मला माझं करिअरही महत्त्वाचं आहे. मला माझी सोलो ट्रिपही महत्त्वाची आहे. मला माझे हॉबीजही महत्त्वाच्या आहेत आणि माझं नातं, माझे मित्र याही गोष्टी मला महत्त्वाच्या आहेत. त्यातलंच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लग्न आहे. त्यामुळे मुलं-मुली असं नाही म्हणत, की लग्न ही काही फार महत्त्वाची गोष्ट नाही. जेव्हा ते शब्द कदाचित हे वापरतही असतील, नाही असं नाही. पण त्याचा अर्थ काय आहे? त्याचा बॅकएंडचा अर्थ असा आहे, की ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मला मान्य आहे. पण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट हे मला मान्य नाही. वन ऑफ द इम्पॉर्टंट वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स. एक्झॅक्टली. सो ते समजून घेतलं पालकांनी, तर घराघरात होणारे पालक मुलांमधले पण कॉन्फ्लिक्ट्स कमी होतील आणि मग आपण एका पेजवरती सगळे येऊ शकू आणि मग तिथे हा संवाद चालू होईल, की ठीक आहे, तुझ्या दृष्टीने एक महत्त्वाची, पण एक का होईना महत्त्वाची आहे ना, मग त्यासाठी काय बरं करावं लागेल? मग एक्स्पेक्टेशन्स काय असतील? आम्हाला असं वाटतं अशा एक्स्पेक्टेशन्स असाव्यात. तुझ्या काय आहेत? त्या आपण बघू. पण जे आम्ही अनुरूपपणे सातत्याने मुला-मुलींना सांगतो, की पुढे जायचंय का नाही, एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी बोलायचंय का नाही, याचा कॉल हा प्रत्यक्ष स्वतः मुला-मुलींनीच घ्यायला पाहिजे. पालकांनी परस्पर इंटरेस्ट पाठवू नयेत, परस्पर ॲक्सेप्ट किंवा डिक्लाइन करू नयेत. कारण तुम्ही सून किंवा जावई शोधत आहात, ते त्यांचा 40 वर्षाचा पार्टनर शोधत आहेत पुढचा. तर ही गोष्ट विचारात न घेता पालक परस्पर पुढे जर जायला लागले, तर त्याने खूपच निगेटिव्हिटी पण येते. कारण मुलांना ते लादल्यासारखं वाटतं. मग मुलं नाही म्हणतात. मग समोरच्यांना असं वाटतं, की तुम्ही आधी हो म्हणून नाही का म्हणलात? किती निगेटिव्हिटी आपण अनावश्यक पसरवतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. ते टाळणं गरजेचं आहे. जेव्हा मुलं स्वतःहून काय बघतात, मुली जे पण काय ते मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती, तर कुंडली हॉरोस्कोप हा कितपत फिल्टर यंग जनरेशन बघते, की फक्त ते पेरेंट्सचाच इम्पॉर्टंट गोल असतो, की बघा ओके हॉरोस्कोप काय मॅच होतात की नाही, काय गोत्र आहे, एक्स वाय झेड ऑल दीज थिंग्स. फक्त मुलं-मुली बघत असतील तर हॉरोस्कोपला फार महत्त्व देत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. मग त्या स्वभाव, बाकी आवडी-निवडी, हॉबीज, लाईफस्टाईल या गोष्टींना महत्त्व देतात. पण पालक असणारच आहेत आणि आहेतच या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि पालकांचा हॉरोस्कोप आणि कुंडली याच्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि मला तर असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली तो फॅक्टर गेल्या 25 एक वर्षात वाढला आहे. वाढलंय? हो. सो म्हणजे त्याच्यावरचा भर ते सगळं जुळलं पाहिजे, नको याच्या मागे मला असं वाटतं की खूप सारी इन्सिक्युरिटी आहे. कशाला उगाच? ते आपल्याकडे आणि म्हणी पण आहेत ना, की विषयाची परीक्षा कशाला? अशा सगळ्या म्हणींमुळे लोकं नको सगळं तपासून जाऊ, सगळं बघून जाऊ, असं करतच पुढे जातात आणि मग त्या हॉरोस्कोप, कुंडली, मग कोणाकडे काय आहे? त्यातला परत प्रॉब्लेम असा आहे, की त्यातल्या एका गोष्टीवरती किंवा एका व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवलाय वगैरे असंही कमी असतं. रँडम ऐकलेल्या गोष्टींच्या आधारे पण काही गोष्टी केल्या जातात, की मंगळ दिसलं, अरे बापरे! प्रॉब्लेम नको. ते मंगळवाला प्रॉब्लेम असतो मला असं माझ्या त्या मित्राने सांगितलंय. पण या बाबतीत ते खरंच लागू होतं का? कोणत्यातरी त्या विषयातल्या तज्ञाला विचारा, पण ते केलं जात नाही. त्यामुळे म्हणजे इन्सिक्युरिटीचं हे काय म्हणतात त्याला एक एक्झाम्पलच आहे, की कसं इन्सिक्युरिटीज असल्यामुळे कोणतीही गोष्ट झाली, की आपण ती नको असं करतच बाजूला पडतो आणि ते बाजूला ठेवतो आणि आपण दुसऱ्याच दिशेला जातो. तर ते आपल्याला कुंडलीच्या बाबतीत रिफ्लेक्ट होताना दिसतं. मला असं वाटतं, की ज्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, स्वतःच्या फॅमिलीवरती विश्वास आहे, त्यांच्यात एक सपोर्ट सिस्टम आणि चांगले नातेसंबंध आहे. ज्यांना असं वाटतं, की मी एखाद्या मुलाला किंवा मुलीला भेटीन, फॅमिलीला भेटीन, पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेईन, कुठल्यातरी वेगळ्याच गोष्टीवर भाळून निर्णय नाही घेणार, असं ज्यांना वाटतं, ज्यांना हा कॉन्फिडन्स स्वतःवरती असतो, ते कुंडलीबाबत फार काही विचार करत नाहीत. पण हा कॉन्फिडन्स कुठेतरी हललेला असेल, इतर पालकांचा किंवा मुला-मुलींचा, तर मग बघू ना कुंडलीत जरा काय
काय बिघडतं बघितलं तर, किंवा ते बघितल्याशिवाय पुढे जायचंच नाही. हे सगळे फॅक्टर्स ॲड होत जातात. मी तर स्पष्टपणे सांगतो की शक्यतो बघू नका. पण याबाबत एका पॉइंट नंतर मी आग्रह धरू शकत नाही, कारण हा श्रद्धेचा भाग आहे. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यांनी तो बघावा, ठरवावा. त्याचा बॅरियर निर्माण झाला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण तुम्हाला सहन करायला लागतील, की तुम्ही चांगली प्रोफाईल सोडून देणार आहात. तर त्याची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे माझ्याकडे असे अनेकदा लोकं येतात आणि म्हणतात, की "अहो 2 वर्ष झाली आम्ही सर्च करतोय. 100 प्रोफाइल्स पाहिली, 100 मुलांना भेटलो, पण एकही मुलगा पसंतीला उतरत नाही." तर तेव्हा मी म्हणतो, की "काय झालं?" मग ते म्हणतात, की "नाही, पण 90 लोकांबरोबर आमची कुंडलीच मॅच झाली नाही." तर मग हा परिणाम होणार आहे. तुम्ही एक गोष्ट निवडली आहे, तर दुसरी गोष्ट त्याचा जो परिणाम असणार आहे त्या निवडीचा, तो तुम्हाला बघावा लागेल. तो त्याचा विचार करावा लागेल. ते कन्सिडर करावं लागेल. तर तो आहेच फॅक्टर. आय एम प्रिटी शॉक टू नो की हा म्हणजे हे जे कॅटेगरी आहे फिल्टर जो वाढला आहे हॉरोस्कोप बघायच्या म्हणून वगैरे. सो दॅट ब्रिंग्स मी टू अ क्वेश्चन. लोकांनी लग्नाच्या आधी फायनान्सेस डिस्कस केले पाहिजे. सो हे कितपत होत आहे की अजूनही टॅबूच आहे? आता त्याची पूर्वीपेक्षा संख्या वाढलेली आहे. त्याचं प्रपोर्शन वाढलेलं आहे. मला असं वाटतं, की फायनान्सेसच्या बाबतीत ना, जेवढं सविस्तर बोलायला हवं तेवढं अजून बोललं जात नाही. म्हणजे काय, की प्रोफाईलवरती इन्कमबद्दल बोललं जातं, की किती उत्पन्न आहे. लाईफस्टाईलमुळे तुम्हाला थोडाफार खर्च कसे करत असेल समोरची व्यक्ती याचा थोडाफार अंदाज तुम्ही लावू शकता. पण फायनान्सेसच्या बाबतीतला महत्त्वाचा विचार हा आहे, की एखादा माणूस आपले फायनान्सेस हँडल करत असताना काय विचार करतो ते समजून घेणं गरजेचं आहे, की सेव्हिंग्जच्या बाबतीतला विचार काय आहे? तो कशा पद्धतीने करतो किंवा ती कशा पद्धतीने करते? ती सेव्हिंग्जच्या बाबतीत कोणत्या गोष्टींवरती भर देते? म्युच्युअल फंड करते, इक्विटी करते का नको आपण आपले फिक्स्ड डिपॉझिटला ठेवू, पी-पी-एफ असेल तर फारच छान, बाकी काही फार कुठे गुंतवायला नको, का सोनं घेऊ त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा नाहीये. ही गुंतवणुकीचा विचार आहे ना, ते तुम्हाला समजलं तर पाहिजे. काय पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. लोन्स काढण्याबाबतचा विचार काय आहे, की तुम्हाला इन्कम कळतो, एक्सपेंडिचर कळतो, पण लोन्स तुम्ही बघणं गरजेचं आहे, की काय पद्धतीची लोन्स काढलेली आहे. कोणता विचार करून केलेले आहेत लोन्स. त्याचं बॅकिंग काय आहे. तुमचं ते फेडण्याची तुमचं प्लॅनिंग काय आहे. तर हे बोलणं गरजेचं आहे आणि ते तपशिलात बोलणं गरजेचं आहे. आणि त्याचा महत्त्वाचा गाभा असा आहे, की लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांच्याही निर्णयाचा एकमेकांवरती परिणाम होणार आहे. पूर्वीच्या काळी पैसे कमावणं आणि घर चालवणं ही पुरुषाची एक जेंडर रोल्समध्ये डिफाईन्ड जबाबदारी होती. आता मुलीही कमावतात, मुलीही घर चालवण्यामध्ये हातभार लावणार आहेत. पुरुषांनाही घरात कामं करण्यामध्ये आणि मुलांना वाढवण्यामध्ये हातभार लावायचा आहे. दोन्ही गोष्टी जेव्हा जबाबदारी एकत्र घेऊन तुम्ही पुढे जातात, तेव्हा दोन्हीचा एकमेकांवरती परिणाम होणार आहे. आणि हे होत असताना जेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवाल, जेवढा संवाद ठेवाल, तेवढं तुम्हाला एकत्र निर्णय घेणं गरजेचं आहे. पुरुषांनी किंवा नवऱ्याने निर्णय घेतला, आता काय करू? मला काही माहितीच नव्हतं, असं म्हणण्याची सोय नाही. आणि काय म्हणतात त्याला, स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मी विचारच केला नाही किंवा मी माझं पूर्णपणे वेगळंच ठेवलं, मला काही माहितीच नाहीये, असंही करणं बरोबर नाही. तुम्हाला तो संवाद घेऊन एकत्र ठरवायला पाहिजे, तुमचं एकत्र प्लॅनिंग केलं पाहिजे. माझी आई अनेकदा बोलताना अनुरूपच्याही कार्यक्रमांमध्ये म्हणते, की "माझं उत्पन्न, तुझं उत्पन्न यापेक्षा आपलं उत्पन्न कायमच जास्त असतं." तर ते आपलं उत्पन्न काय आहे? आपलं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे? याचा विचार करणं, त्याबद्दल सविस्तर बोलणं, काय असू शकतं? हे करणं गरजेचं आहे आणि त्यातून एकमेकांना शिकायलाही मिळेल ना. तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या पद्धतीने काहीतरी विचार करत होतात. समोरची व्यक्ती तुम्हाला 4 गोष्टी सांगेल. तुम्ही एकत्र मिळून काहीतरी तिसरीच उत्तम गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने बिल्ड करू शकता. पण तो विचारच केला नाही, ती चर्चाच केली नाही, ते डिस्कशनच केलं नाही, तर गाडी पुढे जाणार कशी? आणि मग पार्टनरशिप कशी होणार? तुम्ही लाईफ पार्टनर शोधत आहात ना. तर तुमची पार्टनरशिपमध्ये ट्रस्ट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि त्या ट्रस्टसाठी फायनान्शियल डिस्कशन आवश्यकच आहे. पार्टनरशिप इज इम्पॉर्टंट. पार्टनरशिप म्हणजे क्रिकेटच्या पार्टनरशिपसारखीच असते, की एक नॉन स्ट्रायकर ॲटोन खेळतो, दुसऱ्याला सपोर्ट करतं. करेक्ट. हावेवर मॅरेजेस जे आहेत ते काही काही चालत नाही. आणि ॲज फार एज माय लॉ एक्सपिरियन्स गोज, आपण बघितले की आजच्या जगामध्ये किंवा हल्ली काही काळामध्ये डिवोर्सेसचा रेट खूप जास्त वाढला आहे. बरोबर. म्हणजे खूप जास्त. आधी तेवढी फॅमिली कोर्टमध्ये गर्दी नव्हती जेवढी आता आहे आणि खूप यंग कपल्स पण तिकडे आहेत. सो हा जो शिफ्ट आला आहे की लगेच डिवोर्स घेऊन टाकू और फॅमिली कोर्टची पायरी चढायचं, हा कशामुळे झालाय? 2 गोष्टी आहेत. एक तर डिव्होर्सेस वाढलेत याच्याकडे युजुअली ज्या पद्धतीने बघितलं जातं तसं मी बघत नाही. त्याच्याकडे एक अत्यंत निगेटिव्ह बापरे!
समाज आता रसातळाला चाललाय का, अशा एका भयगंडातनं बघितलं जातं, एका पॅरानोइयातनं बघितलं जातं. माझं असं मत आहे की जेन्युइन रिझन्स असूनही डिवोर्स न घेणं ही प्रथा आधीच्या पिढ्यांमध्ये होती, की मी टॉक्सिक रिलेशनमध्ये आहे, मी अब्युझिव्ह रिलेशनमध्ये आहे आणि इसेन्शियली बायका ते सहन करत आल्या आहेत पिढ्यानपिढ्या. त्यांच्या ग्रोथलाही रोखलं गेलं आहे, पर्सनल ग्रोथला रोखलं गेलं आहे, त्यांना काम करू दिलं गेलं नाही. असं सगळं असूनही अशा फारशा हेल्दी नसणाऱ्या रिलेशनमध्ये असतानाही लग्न टिकवायचं असतं म्हणून त्यांनी टिकवलेलं आहे. आजची पिढी हे मान्य नाही करणार आहे. त्यामुळे डिव्होर्स होत असतील तर ते इसेन्शियली सगळे वाईटच आहेत असं मानायचं कारण नाही. किंबहुना अनेकदा आपल्याला असंच दिसतं, म्हणजे आज याचा अनफॉर्च्युनेटली डिव्होर्स रिझन्सच्या बाबतीत ऑथेंटिक डेटा अवेलेबल नाही आहे. पण जे काही तू लॉ बॅकग्राऊंडचा आहेस, तुलाही माहिती असेल, मी लॉ केलेला आहे, माझे अनेक मित्र फॅमिली कोर्ट्समध्ये काम करतात, त्यांच्याशी मी बोलतो तेव्हा असंख्य केसेसमधली आजच्या डिव्होर्स केसेसमधल्या आपण जर उदाहरण बघितली तर आपल्याला असं दिसतं की अनेकदा योग्यच निर्णय घेतलाय त्यांनी वेगळं होण्याचा. कारण त्यांनी नातं ड्रॅग करायचं आणि स्वतःला दुःख देत काही करा पण समाजासाठी का होईना टिकवायला पाहिजे असं नाही ठरवलं. त्यांनी स्वतःच्या आनंदाला, बऱ्याच प्रमाणात मुलांच्याही आनंदाला, त्यांना मुलं असतील तर त्यांच्याही सेफ भविष्याला एक प्राधान्य दिलं, त्याचा विचार केला आणि त्यानुसार त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तर ही गोष्ट वाईटच मानायचं कारण नाहीये. बहुसंख्य केसेसमध्ये अब्युझिव्ह रिलेशनशिप्समध्ये ते मुलींनी विशेषतः नाही सहन करायचं ठरवलं, ही चांगलीच गोष्ट आहे. ही मुली एम्पॉवर झाल्याचे लक्षण आहे आणि त्याला अजून आपल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. तुम्ही ते सहन करत नाही असं असा त्याचा अर्थ. सहन करत राहणं त्यांचं काम नाहीये. मुलांनी अब्युझिव्ह न होणं हे त्यांचं काम आहे आणि व्हाईस वर्सा. म्हणजे हे काही जेंडर स्पेसिफिक अशातला भाग नाही. रेअर केसेसमध्ये आपल्याला उलटं पण दिसतं. पण तुम्हाला एकमेकांना आदर देत एकमेकांबरोबर जोडीदार म्हणून राहता येत नसेल, तर तुम्ही अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये असू नये, ही गोष्ट सिंपल आहे. अर्थात त्याचा एक स्टेप अलीकडे येऊन, मगाशी आपण म्हटलं तसं एक स्टेप अलीकडे येऊन हा विचार करणं गरजेचं आहे, की माझा अल्टिमेट गोल काय आहे? यातले कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या सुधारू शकतो आपण? कोणत्या गोष्टी संवादाने आपण रेक्टिफाय करू शकतो? तिथे आपल्याला काउन्सिलिंग किंवा एक्सटर्नल हेल्पची मदत होऊ शकते का? तर ते योग्य वेळी करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक डिव्होर्सेस तूही पाहिले असशील, की असे दिसतात आपल्याला, की जे क्षुल्लक कारणावरनं ते भांडणांना सुरुवात झाली आणि त्यांना योग्य वेळेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून त्या ठिणगीची आग झाली. तर ती योग्य वेळेत मदत घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ब्लँकेट स्टेटमेंट करणं, की डिव्होर्सेस वाढलेत म्हणजे काहीतरी चुकीचंच घडतं आहे, असं करण्याचं कारण नाही. इन जनरल त्या परिस्थितीमध्ये डिव्होर्स आवश्यकही असू शकतो आणि तो निर्णय त्या व्यक्तीच्या सेल्फ रिस्पेक्टच्या दृष्टीने, ग्रोथच्या दृष्टीने आवश्यकही असू शकतो. त्यामुळे डिव्होर्सेस वाढतात का? तर हो. सरसकट ते वाईट आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. काही प्रमाणात वाईट आहे, जिथे योग्य वेळी निर्णय घेतले नाहीत, योग्य वेळी मदत घेतली नाही. काही प्रमाणात योग्य आहे, जिथे त्यांना अशा नात्यांमधनं बाहेर पडणं हेच सर्वार्थाने चांगलं आहे. मला याच्या पलीकडे जाऊन असं वाटतं, की चांगली गोष्ट ही आहे, की एवढे डिव्होर्सेस वाढत असूनही लग्न व्यवस्थेवरचा विश्वास ढळलेला नाही. आणि आम्ही कशाच्या आधारावर म्हणतोय? तर अनुरूपच्याच डेटाच्या आधारावर म्हणतोय, की अनुरूपमध्ये रिमॅरेजसाठी नोंदणी वाढली आहे. हा डेटा इंटरप्रेट तुम्ही असा करू शकता, की डिव्होर्सेस खूप वाढलेत. मी इंटरप्रेट असा करतो, की लोकांचा लग्नावर अजूनही विश्वास आहे, की पहिला अनुभव तेवढा चांगला आला नसतानाही त्यांना असं वाटतं, की नाही ही गोष्ट चांगली, आपण ह्याच्यात परत पडूया. तर ही गोष्ट किती चांगली आहे, की लग्न व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे ढळलेला नाहीये. वाईट अनुभव आल्यानंतर सुद्धा. तर ही मला प्रॉडक्टिव्ह गोष्ट वाटते. ही मला पॉझिटिव्ह गोष्ट वाटते. राईट. घटस्फोट हा आयुष्याचा अंत नसतो. तर खूप सारे लोक जे परत लग्नाच्या मंडपात जायची त्यांना इच्छा असते. तर त्यामध्ये ॲटिट्यूडचा असा काय डिफरन्स असतो एका डिवोर्स्ड माणसामध्ये आणि एका सिंगल जो त्याचे नवीन लग्न करणार? एक असतो मराठीतली म्हण आहे, ताकही फुंकून पिणं. तर तशा पद्धतीने आता माझं तोंड पोळलं आहे, तर मी आता खूपच सगळ्या गोष्टी विचारात घेणार. अशी एक टोकाची, कधी-कधी इररॅशनल लेव्हलवरती जाणारी पण भूमिका घेतली जाते. थोडे जास्त काळजीपूर्वक असणं हे स्वाभाविकच आहे. एक
गोष्ट असते की ज्याच्यावरती काम करावं लागतं, इव्हन थोडंसं आम्हालाही गाईड करावं लागतं, ते म्हणजे बॅगेज घेऊन न जाणं. म्हणजे माझ्या आयुष्यातला जो मला कटू अनुभव आलेला आहे, त्याचं बॅगेज जर मी कॅरी केलं आणि त्याच चष्म्यातनं समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोखू लागलो मी, तपासू लागलो, तर तो प्रॉब्लेम निर्माण करेल. कारण एक अनुभव वाईट आला म्हणजे सगळे पुरुष तसेच असतात किंवा सगळ्या स्त्रिया तशाच असतात, असं मानायचं कारण नाहीये. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी क्लीन स्लेटनी बघता आलं पाहिजे आणि जेवढं आपण क्लीन स्लेटनी बघतो, तेवढं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समोरच्याचं ॲनालिसिस करता येतं. आपल्याला शेवटी बघायचं आहे, की माझ्यासाठी ही व्यक्ती अनुरूप आहे का नाही? हे जर तुम्हाला नीट करायचं असेल, तर स्वच्छ नजरेने आणि क्लीन स्लेटनी, कोऱ्या पाटीने ते करणं गरजेचं आहे. तरच ते नीट होईल. नाहीतर त्याच्यातले रेड फ्लॅग्स जे असतील ते दिसणारच नाहीत. ग्रीन फ्लॅग्स दिसणार नाहीत. कधी-कधी रेड अतिरिक्त रेड वाटतील, कधी ग्रीन फ्लॅग्स अतिरिक्त ग्रीन वाटतील. कोणत्या गोष्टीवरती तरी भाळलं जाईल. तर हे होऊ नये, नजर स्वच्छ राहावी म्हणून बॅगेज बाजूला ठेवणं, अनुभवातनं आलेलं शिकणं वेगळं आणि ते बॅगेज कॅरी करणं वेगळं. त्याला थोडा गाईडन्स द्यायला लागतो, काउन्सिलिंग करावं लागतं आणि ते काउन्सिलिंग घ्यावं. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ मॅरिटल स्टेटस, की डिव्होर्स्ड आहात का नेव्हर मॅरिड आहात. माझं तर म्हणणं आहे प्री मॅरिटल काउन्सिलिंग सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. कारण सगळेजण प्रोसेसमध्ये नवीन असतात ना, रोज-रोज थोडी हे काम करतो. त्यामुळे या प्रोसेसमध्ये मला काय बरं बघायला पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजे, याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर तो गाईडन्स, ते काउन्सिलिंग ते आवश्यक आहे आणि ते प्रत्येकाने घ्यावं. त्याचा खूप जास्त फायदा होतो. माणसं खोटं बोलतात आणि माणसांना स्वतःला सुपिरियर दाखवायला माणसं खोटंच बोलतात. तर हे आय थिंक मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती पण खूप प्रमाणात होतं, की ज्यामध्ये खोटी इन्फॉर्मेशन दिली जाते किंवा खोटं काही हाईट सांगितली जाते किंवा कॉम्प्लेक्शन खोटा सांगितला जातो. सो आता जे लोकं आहेत, जे ऑनलाईनच बघतायत, जे बघितलंय ते खरं आहे असे मानतायत. तर त्यामध्ये व्हेरिफाय कसं करावं किंवा कसं समजून घ्यावं माणसाने, की इज दिस अ फ्रॉड पर्सन? इज दिस पर्सन लाइंग? किंवा हाऊ डू यू फिगर दिस आउट? 1-2 गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे अनुरूपवरती आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. त्यामुळे माणूस अस्तित्वात आहे का नाही, खराच माणूस आहे का, हे तर लगेच कळतं. आयडी प्रूफचा टिक मार्क तुमच्या प्रोफाईलवरती येतो. तो असल्याशिवाय प्रोफाईल दिसतच नाही बेसिकली. ॲड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ आणि एज्युकेशन प्रूफ या 4ही गोष्टी तुम्हाला अपलोड करायची अपॉर्च्युनिटी आहे. ते मॅन्डेटरी नसलं तरी ते तिथे आहे. आम्ही टॅब पण दिलाय, की तुम्ही एखादा प्रोफाईल बघितलं पण त्या माणसाने बाकी प्रूफ्स अपलोड नाही केलेली, तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता, की प्लीज अपलोड करा. आता ते ॲक्चुअल डॉक्युमेंट दिसत नाही प्रायव्हसीचा विचार करता. पण त्या अनुरूप टीमची एक छोटी टीम आहे, ते बघते, इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाईड केलेली आहे ती बघते आणि त्यानुसार ते फायनली त्यांच्या प्रोफाईलवर टिक मार्क येतो, की हे व्हेरिफाय केलेल्या गोष्टी आहेत. मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जातो. सो या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आम्ही व्हेरिफाय करतो. या पलीकडे जात असताना अ, एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे या पर्टिक्युलर बाबतीमध्ये, ती ही, की कोणत्यातरी एका गोष्टीवरती भाळून जाऊन पुढे जायचं नाहीये. आणि हे पालकांना पण सांगावं लागतं, मुला-मुलींना पण सांगावं लागतं. कधी-कधी काय होतं, की खूप जास्त डेस्परेशनमध्ये, की मला आता लग्न करायचंच आहे. मग समोर जे येईल ते चांगलंच मानू आणि त्याला कन्फर्मेशन बायस असा इंग्लिशमध्ये शब्द आहे, की मला एखादी गोष्ट आवडली, की मला बाकी गोष्टी पण अचानक त्याच्याबरोबर चांगल्या-चांगल्या वाटायला लागतात आणि मग निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या मी दुर्लक्ष करायला लागतो. हे अनेकदा कन्फर्मेशन बायस हा अनेकदा पॉलिटिकल पार्टीजच्या बाबतीत आणि पॉलिटिकल लीडरशिपच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे, की एखाद्या नेत्याबद्दल, एखाद्या पार्टीबद्दल मला चांगलं दिसायला लागलं, की मला अ, त्यांनी केलं असेल तर ते काहीतरी विचार करून चांगलंच केलं असेल. या माणसाने केलं पण हे तर चांगलं केलंय. हा जो विचार एखाद्या पार्टीबद्दल किंवा नेत्याबद्दल केला जातो, तसाच विचार नात्यांच्या बाबतीत सुद्धा अनुरूप जोडीदार शोधत असताना सुद्धा पटकन केला जातो, की मला एक गोष्ट एवढी आवडते, मी एवढा भाळतो त्या गोष्टीवरती, की मला बाकी गोष्टी मी नजरेआड करायला लागतो. आणि हे पालकांकडनं पण होतं, की घर तर किती चांगलं आहे, सगळं छान आहे, कुटुंब छान आहे. मुलामध्ये असे ना का एवढी थोडीशी कमतरता, तर काय बिघडलं? किंवा त्याच्याकडे पुरेसं लक्ष जे दिलं पाहिजे, ते दिलं जात नाही. सावध असणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत, की संशयी असावं. सतत संशय घेण्याचं कारण नाही. पण आपल्याला जी माहिती दिली जातीये, आपल्या समोर जी माहिती येतीये, ती आहे ना व्यवस्थित? त्याच्यात काही डिस्क्रिपन्सी तर नाहीये ना? त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. समोरची व्यक्ती लग्नासाठी अनावश्यक खूप जास्त आग्रह करत असेल, की नाही, नाही लगेच पुढच्या महिन्यातच करू. अशा अनेक घटना कानावरती येतात, की नाही, नाही घाईच करतात. लगेच पुढच्याच महिन्यात लग्न करायचंय. मग त्या डेस्परेट असलेल्या व्यक्तीला असं वाटतं, की अरे बापरे! चांगलं तर प्रोफाईल दिसतंय. आत्ता नाही केलं तर हातचं निघून जाईल. तर हे हे विचार करण्याची गोष्ट आहे, की का बरं घाई करतायत? कशामुळे करतायत? समजा नाही केलं तर काय होईल? काय-काय गोष्टी घडू शकतात? काय-काय आपल्याला तपासायचं आहे? तुम्ही एकटेच भेटलात का तुम्ही फॅमिलीनी पण
एकत्र भेटला आहात, बोलला आहात. कारण वेगळ्या नजरेतनं पण गोष्टी बघणं गरजेचं आहे. तो वेळ तुम्ही पुरेसा घेतलाय ना, आज बोललो, उद्या परवा ते पुढच्या महिन्यात लग्न, हा प्रकार तो तुम्ही केला नाही आता. तो वेळ घ्या. कोविडच्या काळात आम्हाला अनेकांनी विचारलं, की "आत्ता भेटता येत नाहीये, तर कसं लग्न करू?" आणि आम्ही अगदी स्पष्टपणे लोकांना सांगितलं, की भेटल्याशिवाय नका निर्णय घेऊ. रिस्क आहे त्याच्यामध्ये. तर नुसतं ऑनलाईन बोलून, अगदी व्हिडिओ कॉल करूनही सगळ्या गोष्टी नाही समजू शकत. आणि दिसण्याच्या गोष्टी माझ्या दृष्टीने दुय्यम आहेत, की एखाद्याचं कॉम्प्लेक्शन कसं आहे आणि काय आहे, या गोष्टी तुलनेने दुय्यम आहेत. कारण बारीक माणसं जाड होतात, जाड माणसं बारीक होतात. टक्कल असेल तर टक्कल तुम्हाला केस परत तुम्ही लावून घेऊ शकता. असलेल्या आज माझ्या डोक्यावर केस आहेत, उद्या नसतील सुद्धा, काही सांगता येत नाही. त्यामुळे त्या 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 गोष्टी सेकंडरी आहेत, दिसणं काय आहे. पण भेटल्यानंतरच्या अनेक गोष्टी आपल्याला आपल्या काय म्हणतात त्याला, सेन्सेसमधनं आपण करत असतो. आपल्याला डोळे बघत असतात, ऐकत असतो, टोन ऐकत असतो, बॉडी लँग्वेज आपण ग्रास्प करत असतो. या सगळ्यातनं अनेक गोष्टी आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल समजत असतात. रिॲक्शन्समधनं समजत असतात. त्यामुळे ती संधी स्वतःला देणं गरजेचं आहे. आणि परत एकदा क्लीन स्लेटनी करणं गरजेचं आहे. तुम्हाला एकच गोष्ट खूप जास्त आवडली आहे आणि त्यातनं पुढे जाताय तुम्ही. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने मी असं म्हणतो, की शांतपणे बसून विचार करा. हवं तर मी सगळ्या मुला-मुलींना सांगतो, की पेन, कागद घेऊन बसा आणि लिहून काढा, की काय-काय मला या व्यक्तीबद्दल समजलं आहे. काय-काय मला आवडलं आहे. काय-काय मला नाही आवडलंय. काय-काय मला खटकलंय. या सगळ्या गोष्टी लिहून काढा. कागदावर लिहिलं, की तुम्हाला लगेच गोष्टी कळतात. सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लोकांना स्वॉट एनालिसिस करायला शिकवलेलं असतं. स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. म्हणलं व्यक्तींचा करा. बरोबर आहे. की काय एक्झॅक्टली या व्यक्तीमधलं मला आवडलंय, काय मला पटलंय, काय नाही आवडलंय, लिहून काढा. तुमचं तुम्हाला कळेल की मला काय कळतंय. काही गोष्टी जर माझ्या नजरेतनं सुटल्या असतील तर त्या त्या कागदावरती पिन डाऊन होती. ते महत्त्वाचं आहे. तर त्या गोष्टी नाही केल्या तर मग फसगत होण्याची शक्यता वाढते. अर्थातच तू म्हणलास माणसं खोटं बोलतात आणि या गोष्टी. माझं असं मत आहे की माणसं उगीचच खोटं कमी वेळा बोलतात. माणसं खोटं केव्हा बोलतात? जेव्हा थोडीशी इन्सिक्युरिटी असते. माणसं खोटं केव्हा बोलतात, की जेव्हा असं वाटतं, की हे थोडंसं खोटं बोलून काम साधता येऊ शकतं. म्हणजे विशेषतः काय म्हणतात त्याला, रंगाचा उल्लेख केला असतो. तर मी सावळा आहे असं म्हणण्यापेक्षा मी गहूवर्णी आहे असं म्हणलं तर बरं. हे आता खोटं बोलणं आहे का नाही आहे हा ज्याचा त्याचा विचारांचा मुद्दा. कारण त्यातही काय तुम्ही शेड कार्ड घेऊन थोडीच बसणार स्किनच्या बाबतीत. पण सरसकट बहुतांश वेळा लोकं खोटं बोलतात यावर माझा विश्वास नाही. बहुतांश वेळा माणसं खरंच बोलतात. त्या अनुरूपवरती तरी. त्यामुळे प्लॅटफॉर्म स्पेसिफिक पण ते असू शकतात. पण बहुतांश वेळा ते खरंच बोलतात. त्याबाबत खरी माहिती दिली जाते. बहुतांश माणसं ही पापभीरू असतात. शक्यतो आपण काही चूक करू नये असं मानणारी असतात. आणि आपण थोडंसं सावध असलो तर आपण फसवणूक होण्यापासून स्वतःला रोखू शकतो. त्यामुळे त्या गोष्टींबाबत आपण सावध राहावं. फायनान्शियल्सचा पण मगाशी प्रश्न तू विचारला होतास. तर त्या बाबतीत सुद्धा मी असं म्हणतो, की तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी आहे ना, समोरच्याकडनं पण, स्वतःहून तुम्ही पण ट्रान्सपरन्सी दाखवा, की हे माझे फायनान्सेस, ही माझी फायनान्शियल कंडिशन, ही आमची फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन. आता तू दाखव. आपण दोघंही हा ट्रस्ट बिल्ड करूया. हा संवाद करायला पाहिजे. ऑकवर्ड संवाद आहे, पण करायला पाहिजे. मेडिकल टेस्ट काही करून घ्यायला पाहिजेत असं मी म्हणतो. तेव्हा आपण दोघंही मिळून करू. तू या टेस्ट करून आणि म्हणलं, की मग ते ॲक्युजेशन झालं. पण आपण दोघंही करू. मी या टेस्ट करून घेतलेल्या आहेत किंवा आपण माझा डॉक्टर नको, तुझा डॉक्टर नको, तिसऱ्याच डॉक्टरकडे जाऊन करून घेऊयात का? या करून घेतल्या पाहिजे. हे काय ट्रस्ट बिल्डिंग आहे ना. सो ट्रस्ट बिल्डिंग नातं म्हणजे काय ना, तुम्ही विश्वास निर्माण करत असता त्याच्याच तर पायावर उभं असणार आहे नातं. तर विश्वास निर्मितीसाठी जी पावलं उचलायला पाहिजेत, ती महत्त्वाची आहे. ती तुम्ही घेतली, ती तुम्ही पावलं उचललीत, तर फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. कारण विश्वास निर्मितीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण समोर रिस्पॉन्स येत नसेल, तर तुम्हाला रेड फ्लॅग लगेच आला आणि मग तुम्ही सावध होता. तर हे सावध असणं, सजग असणं हे गरजेचंच आहे. पण सतत संशयामध्ये असून राहून चालणार नाही. तुम्हाला डोळे उघडे ठेवायला पाहिजे, डोकं उघडं ठेवायला पाहिजे. अदरवाईज इट्स अ सेफ प्लेस. नाही. पेरेंट्सचं असं म्हणणं असतं, की लगेच भेटून घे, लगेच समजून घे आणि मग लगेच लग्न करू. ऑल्दो डेस्परेशनचा पार्ट असेल तर ते इट्स अ बिट ऑफ रेड फ्लॅग आहे, मगाशी आपण बोललो. पण एका मुला आणि मुलीनी किती एक स्पेसिफिक वेळ एकमेकांना दिला पाहिजे व्हेन इट कम्स टू मॅट्रिमोनियल वेबसाईट्स? किती वेळ दिला पाहिजे याच्यापेक्षा कसा वेळ दिला पाहिजे जास्त महत्त्वाचं आहे.
क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. म्हणजे 4 भेटीसुद्धा एखाद्याला चांगल्या वाटू शकतात आणि खूप चांगलं एकमेकांबद्दल कळू शकतं किंवा 40 भेटींमध्ये नाही कळलं असं असू शकतं. तुम्ही भेटल्यानंतर काय बोलताय? बोलल्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्यावरती काय विचार करत आहात? त्याचं तुम्ही एनालिसिस कसं करत आहात? त्याचं मी मगाशी म्हटलं तसं प्रोज एंड कॉन्स तुम्ही काढलेले आहेत का? त्याचे चांगले वाईट मुद्दे तुम्ही लिहून काढलेत का? काय तुम्हाला कळलं नाही ते तुम्ही पुढच्या वेळी विचारण्यावरती भर दिलाय का? त्याच्यावरती कन्व्हर्सेशन्स पुढे ड्राईव्ह केली आहेत का? तुमच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या भेटीमध्ये तरी का होईना तुम्ही ऑकवर्ड कन्व्हर्सेशन्स सुरू केली आहेत ना, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे कदाचित पहिल्या भेटीमध्ये लोकं बोलायला अडखळतील. पण आता दुसऱ्या, तिसऱ्या भेटीपर्यंत जो कम्फर्ट आला आहे, तो वापरून तुम्ही ऑकवर्ड प्रश्न विचारणं, ऑकवर्ड विषयांना हात घालणं, हे केलेलं आहे ना. मग पास्ट रिलेशनशिपबद्दल असेल, मेडिकल बॅकग्राऊंडबद्दलचे असतील, फॅमिलियल रिलेशनशिप्सबद्दल असेल, तर या गोष्टींबद्दल तुम्ही बोललात ना, हे बोलणं गरजेचं आहे. 4 भेटींमध्ये तुम्ही बोललात आणि पहिल्या वेळी बोललात, की शहरातला ट्रॅफिक किती वाढलाय, दुसऱ्या वेळी बोललात पोल्युशन किती वाढलंय, तिसऱ्या वेळी बोललात धुरंधर कसा सिनेमा आहे आणि चौथ्या वेळी बोललात, की काय IPLच्या मॅचेस पाहिल्यात का? तर तुम्हाला एकमेकांबद्दल काही कळणार नाहीये. अशा 40 भेटी झाल्या तरी तुम्हाला काही कळणार नाहीये आणि हे होताना अनेकदा दिसतं. कारण लोकांना असं वाटतं, की कम्फर्टेबल गप्पा मारू आधी, त्यातनं कळेल ते कळेल. पण त्यातनं कळत नाही काही. त्यातनं मला एवढंच कळतं, की मला IPLमध्ये मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतो. या डिटेल्समधनं, या चर्चेमध्ये तुम्ही कसं आहे, की क्वांटिटी म्हणजे तुम्ही किती वेळ बोललाय त्याच्यापेक्षा क्वालिटीवर भर आहे, की तुम्ही काय बोलत आहात. आणि ते घरी येऊन मी लिहिलं, की यातनं मला काय कळलं? मी काय-काय गोष्टी समोरच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत माझ्या बोलण्यातनं. ते आधी मी ठरवून गेलं पाहिजे, की मला या गोष्टी बोलायच्या आहेत, सांगायच्या आहेत आणि मला या गोष्टी जाणूनही घ्यायच्या आहेत समोरच्याकडनं. तर हे मी जर होमवर्क केला असेल आणि घरी आल्यावर पण होमवर्क केला, की भेटून झाल्यानंतर आज काय-काय झालं? तर मला निर्णयापर्यंत जायला सोपं होणार आहे आणि जास्त इन्फॉर्म्ड आणि योग्य निर्णयापर्यंत जायला सोपं होणार आहे. नाहीतर कितीही भेटी घ्या, त्यातनं काही कळणार नाहीये. सो क्वालिटी ओव्हर क्वांटिटी हे लक्षात ठेवा सूत्र. बरोबर. बॉलिवूडने लव्ह मॅरेजेस, प्रेमाला खूप अशी मोठं कॉन्सेप्ट करून ठेवलं आहे. तर असे खूप लोकं आहेत ज्यांना वाटते, की अरे माझं अरेंज मॅरेज होतंय. आय वॉज नॉट एबल टू फाइंड लव्ह. मला प्रेम भेटलं नाही, कुठे मिळालं नाही. तर अरेंज मॅरेजचा हा एक टॅबू असं म्हणू पण शकतो आपण, की लोकांना वाटतं, की काश काश मुझे भी मेरे ज़िंदगी का प्यार ढूंढ के मिलता, पण अभी अरेंज मॅरेज करना पड रहा है. तर आई-वडील माझे मुलं-मुली शोधतायत, की जे पण काय ते. तर ह्या बॉलिवूडच्या पूर्ण संकल्पनेमुळे अरेंज मॅरेजला एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं, काही लोकं बघतात. तर त्या लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे, की अरेंज मॅरेज व्हर्सेस लव्ह मॅरेज आर बोथ इक्वली ब्युटिफुल? बॉलिवूडचा इम्पॅक्ट त्यात आहेच आहे, पण फक्त बॉलिवूडचा नाहीये. कालिदास लिहित होता तेव्हापासून प्रेमाबद्दल तो लिहितच आहे. प्रेमविवाह किंवा प्रेमाच्या नात्याचं ग्लोरिफिकेशन जगभर व कित्येक शेकडो हजार वर्ष आहे. बॉलिवूडने ते अँप्लिफाय खूप जास्त स्केलवरती केलं हे बरोबरच आहे. मी असं कायम म्हणतो, की अरेंज मॅरेज या टर्म बरोबर, या टायटल बरोबर जे काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं, ते सगळं कालबाह्य चित्र आहे. अरेंज मॅरेज 1990 मध्ये जशी व्हायची, ओव्हरऑल अरेंज मॅरेजेस, तशी आज होत नाहीत. त्यावेळी काय व्हायचं, की एकमेकांना माहिती पाठवली, कोणीतरी नातेवाईकांनी दिली. एकदा फॅमिली सकट भेटायचे. तेव्हाच कुठेतरी गॅलरीत जाऊन दोघं जण फक्त काहीतरी गप्पा मारल्यात इतपत व्हायचं. त्याच्यानंतर फार तर एकदा किंवा दोनदा त्यांची भेट व्हायची. लग्न ठरायचं, साखरेचा लिटरली पुडा देऊन साखरपुडा व्हायचा घरच्या घरी आणि 2-3 महिन्यात लग्न व्हायचं. तेव्हा अरेंज मॅरेजमध्ये बहुतांश वेळेला तुम्ही खरोखरच अनोळखी व्यक्तीशी लग्न करत असायचा. हे होतं 1990 पर्यंतचं चित्र. आज काय घडतं? आजचं अरेंज मॅरेज कसं आहे? निदान सुशिक्षित अर्बन मिडल क्लासमध्ये तरी आणि अप्पर मिडल क्लासमध्ये तरी, की आज तुम्ही अनुरूपवरती एकमेकांना इंटरेस्ट पाठवणार आहात, बोलणार आहात. आधी तर तुम्ही ऑन कॉल बोलणार आहात, फोनवरती बोलणार आहात, टेक्स्टिंग करणार आहात, व्हिडिओ कॉल करणार आहात. मग कधीतरी प्रत्यक्ष भेटायचं ठरवणार आहात. मग एकदा, दोनदा, तीनदा भेटल्यानंतर तुम्ही म्हणणार, की हे आता कुठेतरी जातंय. आता आपण फॅमिलीजना पण भेटवूया. मग तुम्ही फॅमिलीजना भेटवणार आहात. तेही एकदा, दोनदा, तीनदा होणार आहे. मग कधीतरी तुम्ही निर्णय घेणार, की आता आपण एंगेजमेंट करूया. ठीक आहे. नाऊ यू आर एंगेज इन अ वे. एंगेजमेंट करूयात असं ठरवल्यानंतर. ते ठरवल्यानंतर तुम्ही सारखे रोज बोलणार आहात, भेटणार आहात, टेक्स्टिंग करणार आहात, एंगेजमेंट होईपर्यंत सुद्धा. एंगेजमेंट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जगाला सांगणार आहात, की आता आम्ही एंगेज्ड आहोत,
तेव्हापासनं लग्न होईपर्यंतचाही काळ बराच असतो, कारण मला हवा तसा हॉल पाहिजे, मला हवं ते लॉन्समध्ये मला लग्न करायचं आहे, डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर ते करायचं आहे. तो मधला जो पिरियड आहे तेव्हा तुम्ही डेटिंग करत असता. म्हणजे पहिली भेट झाल्यापासनं लग्न होईपर्यंत जो खूप महिन्यांचा काळमध्ये तुमचा आता जातो, तेव्हा तुम्ही कोर्टशिप पिरियडमध्ये असता, तुम्ही डेटिंग पिरियडमध्ये असता. तुम्ही ट्रेडिशनल अरेंज मॅरेज करताय कुठे? या मधल्या काळात तुम्ही प्रेमात असल्यासारखे वागताय, प्रेमात पडताही. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लग्नाला उभे राहता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला असंख्य वेळा भेटलेला असता. असंख्य गोष्टी त्या व्यक्तीबरोबर शेअर केलेल्या असतात, बोललेल्या असतात, टेक्स्टिंग केलेलं असतं, चर्चा केलेली असते, गप्पा मारलेल्या असतात, सिनेमाला तुम्ही गेलेल्या असतात, फिरायला गेलेल्या असतात. तुमच्या अनेक गोष्टी या लव्ह मॅरेजसारख्याच मार्गावरनं पुढे गेलेल्या असतात. म्हणजे अरेंज मॅरेजच्या बाबतचं जे तुमच्या डोक्यातलं चित्र आहे, ते आणि प्रत्यक्ष आज 2026 मध्ये जे अरेंज मॅरेज घडतंय, त्याच्यात केवढी तफावत आहे. ते सारखं नाहीच आहे. मग कशाला हा विचार करताय, की मला अरेंज मॅरेज करावं लागतंय? तुम्ही अरेंज मॅरेज नाही करत आहात. तुम्ही प्लॅटफॉर्मसाठीचा विचार करत असताना मला नवीन व्यक्ती कुठे बरं मिळेल, कुठे बरं सापडेल, कुठे बरं ती अपॉर्च्युनिटी मिळेल, की जिथे मी नवीन व्यक्तीला भेटीन, कुठे बरं मला अपॉर्च्युनिटी मिळेल, की जिथे मी बेसिक गोष्टी तपासून बघीन, बेसिक गोष्टी, माझ्या अपेक्षा या गोष्टींचा विचार करीन आणि मग पुढे भेटून प्रेमात पडीन. ही ही प्रोसेस आताच्या अरेंज मॅरेजची आहे. दीज आर नॉट अरेंज मॅरेजेस ऑर नॉट लव्ह मॅरेजेस. दीज आर लव्हली अरेंज मॅरेजेस. व्हेरी नाईस. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. त्या अरेंज मॅरेज या टॅगची भीती बाळगण्याचं कारणच नाहीये. तो सोडून द्या. तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये नाही पडत आहात, ज्याचा विचार तुम्ही करताय, ज्या पद्धतीच्या अरेंज मॅरेजचा विचार तुम्ही करत आहात. आता कोणतेच पालक मुलांना फोर्स करू शकत नाहीत, आजच्या काळामध्ये सुशिक्षित घरांमधले, निदान शहरी भागात तरी, की एकदा भेटलास ना बास आता पुढच्या वेळी लग्नात भेटा. असं कोणते पालक फोर्स करतात? कोणतेच नाही करत. बरोबर. तर तुम्ही अनेकदा भेटणार आहात. कशाला चिंता करताय अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? इट्स जस्ट अ प्लॅटफॉर्म. कोणत्या का मार्गाने असे ना, तुम्हाला अनुरूप जोडीदार मिळणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी अनुरूप. दॅट्स इट. अरेंज मॅरेजमध्ये बघण्याचा कार्यक्रम खूप जास्त असतो. तर आता मुला-मुलींचे पेरेंट्स जेव्हा भेटतात, फॅमिलीज जेव्हा भेटते असं म्हणतो. किती लोकांनी जायला पाहिजे? फक्त पेरेंट्स आणि समोरच्यांचे पेरेंट्स, की मामा, मामी, काका, काकी? ते त्या कुटुंबावरती अवलंबून आहे. तुमचं जॉइंट फॅमिली असेल किंवा कधी-कधी असं असतं, की कुटुंबातल्या इतर व्यक्ती म्हणजे अगदी कोर कुटुंब जे आई-वडील, मुलगा-मुलगी याच्या पलीकडचं जे कुटुंब असतात, की मामा, काका, आत्या यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्या डेली लाईफमध्ये पण खूप जास्त असते किंवा ज्यांच्या मताला अजूनही फॅमिलीमध्ये खूप जास्त किंमत आहे. अशा पद्धतीची फॅमिली असेल, तर इतर फॅमिली मेंबर्स असायला काही हरकत नाहीये. कारण तुम्ही फॅमिली म्हणून भेटताय आणि तुम्ही जेव्हा फॅमिली म्हणून भेटत असता, तेव्हा एक प्रकारे एक स्टेटमेंट पण करत असता, की या गोष्टी या या व्यक्ती महत्त्वाच्या आहेत आमच्या फॅमिलीतल्या. माझ्याबरोबर माझी आत्या आली आहे किंवा मावशी आली आहे, तर तिचं म्हणणं मी ग्राह्य धरतो. हे तुम्ही एक प्रकारे संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवत असता. तर बरोबर तुम्ही कोणाला घेऊन जात आहात, यातनं तुम्ही तो संदेश देणार आहात समोरच्यांना, तर तो विचार करा, की तुम्ही बरोबर कोणाला घेऊन जाणार आहात. की मला यातून संदेश हा जाणार आहे, की ही व्यक्ती एवढी महत्त्वाची आहे. खरंच आहे का? तपासून बघा, की या व्यक्तीने नाही म्हणलं तर मी कदाचित पुढे नाही जाणार आहे किंवा या व्यक्तीच्या म्हणण्याला मी तेवढं वेटेज देणार आहे. असं वेटेज देणाऱ्या व्यक्ती असतील तर गोष्ट वेगळी. तर त्यांना बरोबर घेऊन जायला हरकत नाही. पण आजकालच्या दुनियेमध्ये अशा व्यक्ती किंवा अशा फॅमिलीज तुलनेने कमीच असतात. तर तुमच्या आयुष्यात निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करणारी कोण व्यक्ती आहे? अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तेवढ्याच फक्त जा. फॅमिली म्हणून भेटत जात असताना आणि आजकाल फार कमीच वेळा असं होतं, की खूप डिस्टंट रिलेटिव्हज पण बरोबर घेऊन कोणी फॅमिलीज भेटत आहे. माझं ओपिनियन तर असं आहे, की पेरेंट्स अँड चिल्ड्रन दॅट्स ऑल. कारण हेच एकदम इमिजिएट फॅमिली हीच झाली. उद्या काही दॅट्स ट्रू. प्रॉब्लेम झाला, ते फर्स्ट लाईन पेरेंट्स, नंतर मग मामा, मामी, काका, काकी. आता कधी-कधी कसं होतं, की काही-काही फॅमिलीजमध्ये एकत्रच राहणं असतं. अगदी वर-खाली एकत्र राहत असतात. मोठे काका असतात ज्यांचा होल्ड नाही म्हणणार, होल्ड हा थोडासा निगेटिव्ह शब्द आहे, पण त्यांच्या म्हणण्याला वेटेज असतं, त्यांच्या म्हणण्याला वजन असतं. माझ्या आयुष्यात माझ्या काकाने माझ्या समजा खूप जास्त कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे. तर काका मला म्हणेल ते मला महत्त्वाचं वाटतं. मेक सेन्स. तर मी माझ्याबरोबर काका आला तर मला ऑड नाही वाटत. म्हणजे जसे बाबा आहेत तसंच अदर फादर फिगर इज प्रॉबॅबली काका फॉर एक्झाम्पल किंवा मामा.
तर ती व्यक्ती माझ्याबरोबर असणं हे माझ्यासाठी इमोशनल सपोर्ट पण असते आणि एक प्रकारचं मी म्हटलं तसं स्टेटमेंट पण असतं, की ही व्यक्ती महत्त्वाची आहे माझ्या आयुष्यात. माझा मामा आहे. अगदी काय आई-बाबा फक्त एवढंच नाही, आता माझा मामाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिथे ते गोष्ट फरक नाही पडत. पण जाऊनच सगळे असं करायचं कारण नाही. एक वरात काढायची नाही तिथे. तर तोलून मापून, विचार करून आपण प्रत्येक स्टेप घेत असताना का करतो आहे, हा विचार करत आपल्याला जायला पाहिजे. तुम्ही एखाद्या भावाला किंवा कझिनला किंवा कुठल्यातरी मावशीला बरोबर घेऊन जाणार असाल, तर खरंच त्या व्यक्तीच्या म्हणण्याला तुम्ही तेवढं महत्त्व देणार आहात का? तेवढं वेटेज देणार आहात का? की त्या व्यक्तीच्या म्हणण्यामुळे तुमचा निर्णयच पूर्णपणे बदलेल. एवढं वेटेज देणार नसाल, तर पहिले 2-4 भेटींसाठी कशाला नेताय सगळ्यांना? तुमच्या आयुष्यात कोण महत्त्वाचं आहे? कोणाच्या म्हणण्याला तुम्ही एवढं वेटेज देणार आहात? त्याचा विचार करा. ते प्रत्येक फॅमिलीचं वेगळं असू शकतं. प्रत्येक व्यक्तीचंही वेगळं असू शकतं. Absolutely right. तर त्यानुसार न्यायला पाहिजे. So thank you so much for giving your precious time out of the God's work. जसं आधी कोणाला तर की देवांचं काम आहे, जोडी जुळवून द्यायचं काम ते तुम्ही करता. त्यातून वेळ काढून द्यायचं खूप खूप धन्यवाद. आणि आय होप की लोकांना पण खूप काही नवीन शिकायला मिळालं असेल. नवीन जरी नशीब शिकायला मिळालं तरी ॲटलीस्ट इम्पॉर्टंट गोष्टी जे आपण आधीपासून ऐकत आलो ते नक्कीच त्यांना शिकायला मिळाले असेल. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. येस. आमचं एक चॅनल आहे आणि तिकडे मी आर्ट क्रिएट करतो. सो वी हॅव मेड दिस कॅरिकेचर फॉर यू which Oh, to keep it making him look like you. क्या बात आहे. थँक यू सो मच. Yes, you can show it to the camera. येस. मला फार आवडलंय. सो तुम्हाला जर या एपिसोडमधून जर शिकायला मिळालं असेल, तुम्हाला एपिसोड इंटरेस्टिंग वाटला असेल, तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि एपिसोड नक्की शेअर करा. दिस इज ॲडव्होकेट विराट विलास पवार सायनिंग ऑफ. थँक यू सो मच.